गेली प्रभू. हा, असे जे आहेत अभय चरण अरविंद असं त्यांचं नाव आहे. तर भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद असं त्यांचं पूर्ण नाव आहे. भक्तिवेदांत स्वामी ही त्यांना मिळालेली काय आहे, गौडीय जे मठ होते त्यांचे जे गुरु होते भक्ती सिद्धांत सरस्वती, तर त्यांच्या म्हणजे जे गौडीय मठ त्यांनी स्थापन केलेले होते त्यांच्या गुरूंनी, आणि असे म्हणजे 60हून अधिक मठांची त्यांनी स्थापना केलेली होती. तर त्या जे मठांचे अधिपती होते तर त्यांनी जे श्रील प्रभुपाद आहेत तर त्यांचं आध्यात्मिक ज्ञान आहे तर ते सर्व पाहून त्यांनी प्रभावित होऊन 1944 साली त्यांना ही भक्ती वेदांत स्वामी ही त्यांना उपाधी दिली पहा. तर आणि म्हणून त्यांच्या नावामध्ये काय समावेश आहे, तर भक्ती वेदांत स्वामी. आता श्रील म्हणजे काय, तर जे आपले म्हणजे श्रील प्रभुपाद म्हणजे आपण आदराने बोलवतो पहा संतांना महात्म्यांना, तर प्रभुपाद म्हणजे काय, तर ईश्वराच्या चरण कमलांची जी सेवा करतात म्हणजे, तर ते त्यांना प्रभुपाद म्हणलं जातं. पाद म्हणजे पाय किंवा चरण, आणि असे प्रभूच्या चरण कमलांची जी सेवा करतात किंवा जे चरण कमलांशी प्रभूंच्या असतात किंवा जे इतर सगळ्या लोकांना प्रभूंच्या चरण कमलांपर्यंत घेऊन जातात, तर त्यांना काय म्हणायचं, प्रभुपाद असं म्हटलं जातं. मग आता त्यांचं AC हे जे नावामध्ये आहे ते म्हणजे अभय चरण अरविंद हे त्यांचं नाव आहे, त्यांच्या आई वडिलांनी दिलेलं. आणि अभय चरण एवढंच नाव होतं आई वडिलांनी दिलेलं. आणि मग जेव्हा त्यांची दीक्षा झाली भक्ती सिद्धांत सरस्वती जे त्यांचे गुरु आहेत, त्यांनी त्याच्यात अरविंद हे हा शब्द ऍड केला. म्हणजे काय, हा शब्दाचा समावेश केला तर त्याचा अर्थ काय होतो, तर कमळ म्हणजेच काय, भगवान श्रीकृष्णांच्या कमळ चरणांशी जो असा समर्पित आहे तो म्हणजे कोण, अभय चरण अरविंद म्हणजे लोटस म्हणजे काय, कमळ. मग अरविंद या शब्दाचा अर्थ काय होतो, कमळ असं होतो. मग अशा भगवान श्रीकृष्णांच्या म्हणजे चरण कमलांशी जो समर्पित आहे असा म्हणजे कोण, तर तो त्यांचा शिष्य अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो. मग आता आपण सुरुवातीला जी प्रस्तावना आपण अभ्यासली होती तर ती आता आपण म्हणजे पुन्हा एकदा अभ्यासूया. तर जे म्हणजे AC भक्तिवेदांत श्रील प्रभुपाद आहे, तर हे आपले ब्रह्म वैष्णव गौडीय ही जी परंपरा आहे, गुरु शिष्य परंपरा, तर ह्या परंपरेतले 32वे महान गुरु आहेत पहा. आणखी ही परंपरा कोणापासून सुरू झाली, तर सर्वात प्रथम श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांनी हे ज्ञान कोणाला दिलं, तर ब्रह्माजींना. मग ब्रह्माजींनी हे ज्ञान कोणाला दिलं, तर नारद मुनींना. नारद मुनींनी हे ज्ञान कोणाला दिलं, व्यास मुनींना. व्यास मुनींनी कोणाला दिलं, तर मध्वाचार्यांना. अशा पद्धतीनं या परंपरेतले 32वे गुरु म्हणजे कोण आहेत, श्रील प्रभुपाद. आता जे 6 गोस्वामी आहेत त्यापैकी रूप गोस्वामी हे आपल्या ब्रह्म म्हणजे वैष्णव गौडीय परंपरेतले आहेत म्हणजे. आणि म्हणून आता मी जे मंगलाचरण म्हटलं त्याच्यात रूप गोस्वामी आणि 6 गोस्वामींचा उल्लेख आहे. आपण जर त्याचा अर्थ ऐकला तर अशा पद्धतीने ते प्रार्थना आहे चैतन्य महाप्रभूंच्या चरणी. आता आपण हा भाग समजून घेऊया की मग श्रील प्रभुपादांचे गुरु कोण होते, तर श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती. मग त्यांचे गुरु कोण होते, तर गौरी किशोरीदास बाबाजी. आणि त्या गौरी किशोरीदास बाबाजी यांचे गुरु कोण होते, श्री भक्ती विनोद ठाकूर. आणि श्री भक्ती विनोद ठाकूर यांचे गुरु कोण होते, तर ते जगन्नाथदास बाबाजी होते. अशा पद्धतीने हे गुरु परंपरेतून आलेले आपले 32वे गुरु म्हणजे कोण आहेत, तर भक्तिवेदांत श्रील प्रभुपाद हे आहेत. मग आता आपण त्यांचं जीवन चरित्र आहे ते अत्यंत विस्तृतपणे अभ्यासणार आहोत. आता आपण पुढे जाऊ. हा हा मग श्रील प्रभुपाद यांच्याविषयीचा प्रणाम मंत्र आहे, नमो ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने. तर ह्याचा अर्थ काय, की मी म्हणजे साष्टांग दंडवत श्री म्हणजे असे जे आहेत
तर हीच डिवाइन ग्रेस या शब्दाचा अर्थ काय होतो, तर असे जे परम पूज्य असे आहेत, म्हणजे तर परम पवित्र असे आहेत, त्यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत करतो. आणि जे श्रीकृष्ण आहेत तर त्यांचे म्हणजे ह्या भूतलावर त्यांचे सर्वात म्हणजे श्रीकृष्णांचे असे प्रिय असे जे आहेत, किंवा श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा ज्यांनी आश्रय घेतला आहे, किंवा ज्यांना श्रीकृष्णांनी आपल्या चरण कमलांशी आश्रय दिला आहे, असे जे आहेत, तर त्यांच्या चरणांशी मी माझा साष्टांग दंडवत प्रणाम करतो. आणि मग नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. म्हणजे काय की असे जे आहेत की असे आमचे जे आध्यात्मिक गुरु आहेत, तर ते कोण आहेत, तर देवी सरस्वती मातेचे ते कोण आहेत, तर ते सेवक आहेत तिच्या म्हणजे तिचे. आणि असे जे आमचे गुरु आहेत, तर ते कसे आहेत, तर ते भगवान जे श्रीकृष्ण म्हणजे चैतन्य महाप्रभू जे आहेत, तर त्यांचा म्हणजे त्यांचा जो आध्यात्मिक संदेश आहे, तो पूर्णपणे पाश्चिमात्य देशांना देण्यासाठी, की जे पाश्चिमात्य देश कसे आहेत, किंवा जे कसे देश आहेत, तर जिथे फक्त म्हणजे शून्यत्वाची भावना किंवा निर्विशेष शून्यवादी असं म्हटलंय, तर त्यांचा उद्धार करण्यासाठी अशा पाश्चात्य देशातल्या लोकांचा. तर आणि तो कशाद्वारे उद्धार करायचा, तर चैतन्य महाप्रभूंचा दिव्य आध्यात्मिक संदेश आहे, त्याचा प्रसार आणि प्रसार करून आमचे जे आध्यात्मिक गुरु आहेत ते सरस्वती मातेचे सेवक आहेत. आणि असे जे सेवक आहेत, तर त्यांच्या चरणी मी साष्टांग नमन करतो. अशा पद्धतीनं हा श्रील प्रभुपाद यांचा प्रणाम मंत्र आहे, किंवा त्याला श्रील प्रभुपाद प्रणती असं म्हणतात. म्हणजे काय, की आपले प्रमुख संस्थापक आचार्य आहेत ते इस्कॉनचे. आणि ते कसे प्रमुख आपले शिक्षा गुरु पण आहेत का, म्हणजे त्यांना प्रमुख शिक्षा गुरु म्हणून आपण सगळेजण त्यांच्याशी कसे म्हणजे त्यांच्या आपलं एक नातेसंबंध प्रस्थापित होतो पहा. आणि अशा पद्धतीने आपण सर्वात प्रथम आपण श्रील प्रभुपाद जे आहेत, तर त्यांना वंदन करतो. आणि त्यानंतर म्हणजे आपण जे काही आपलं जो अभ्यास असतो, किंवा म्हणजे जे आपलं काही अभ्यासाचा भाग असतो स्वाध्याय, तर तो आपण नेहमी करतो. म्हणजे दीक्षेनंतर आधी गुरु महाराजांना आपण वंदन करायचं असतं, आपल्याला जे गुरु दीक्षा देतात, दीक्षा गुरु. आणि त्यानंतर श्रील प्रभुपादांना. पण जेव्हा आपण दीक्षित नसतो, तेव्हा आपण हा श्रील प्रभुपादांचा जो मंत्र आहे तो आधी म्हणायचा. आणि त्यानंतर म्हणजे इतर जे म्हणजे आपण जे काही आपण अभ्यास करतो, तर त्याला सुरुवात करायची. आता हे सगळं माहिती आहे आपल्याला, आपण मंगलाचरण कशा पद्धतीने ते गातो. तर ह्याचं महत्व काय आहे, तर आपले प्रमुख संस्थापक आचार्य आणि प्रमुख शिक्षा गुरु म्हणून श्रील प्रभुपादांचं महत्व आहे, त्यांच्याशी आपला संबंध प्रस्थापित होतो सुरुवातीला. आणि त्यानंतर मग आपल्याला म्हणजे आधी प्रभुपदाश्रय मिळतो, आणि त्यानंतर मग आपल्याला गुरूंच्या चरण कमलाशी आश्रय मिळतो. आता आपण पुढे जाऊ. हा, आता इथे जी म्हणजे भाकीत केली गेली होती श्रील प्रभुपाद यांच्याविषयी, तर ती एका बंगाली कवितेच्या माध्यमातून आहे. इबे नामा संकीर्तन तीक्ष्ण खड्ग लया अंतरा असुरा जीवेरा फिलिबे कातिया यदि पापी छेडी धर्मा दुरे देशे याया मोरा सेनापती भक्त येवे तथ्य. आता ह्याचा अर्थ काय होतो, तर हे श्रील भक्ती विनोद ठाकूरांनी म्हणजे आधीच हे भाकीत करून म्हणजे सांगून ठेवलेलं होतं. आणि ते लोचन दास ठाकूर जे आहेत, तर त्यांनी चैतन्य मंगल ह्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केलाय पहा. म्हणजे तर त्याचा अर्थ काय होतो, तर हरे कृष्ण महामंत्र आहे, तर त्याची तलवार म्हणजे तलवार घेऊन, किंवा त्या तलवारीचं धारदार पात घेऊन माझा म्हणजे जो शिष्य आहे, तर तो काय सेनापतीच्या स्वरूपात येईल. आणि तो काय करेल, तर हे जे म्हणजे पाश्चात्य देशातले म्हणजे जे कोणी असे लोक आहेत की जे पूर्णपणे म्हणजे धर्माची तत्व विसरून गेले, किंवा जे असे जे बद्ध जीवात्मे आहेत, किंवा ज्यांनी अत्यंत पापी जीवन असं अंगीकारलंय, किंवा जे अशा पद्धतीने पापामध्ये सतत
म्हणजे व्रत आहे, तर त्यांना धर्मतत्व सांगण्यासाठी आणि आपला जो हरे कृष्ण महामंत्र याचा प्रचार आणि प्रसार करून श्रीकृष्णांच्या विषयीचं ज्ञान देण्यासाठी माझा सेनापती भक्त लवकरच येणार आहे. अशा पद्धतीचं भाकीत त्यांच्याविषयी भक्तिविनोद ठाकूरांनी लिहिलेलं आहे. आणि ते त्यांना म्हणजे ते चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सांगितलेलं होतं आणि ते त्यांचं लिखाण आहे. तर ते लोचनदास जे आहेत, तर त्यांनी चैतन्य मंगलमध्ये ते लिहिलेलं आहे. आणि ते कुठे लिहिलंय तर 12वं जे त्यांचं सूत्रखंड आहे, तर तिथे जे एक कविता आहे, तर त्या म्हणजे पानावरती ते आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हे सगळं आधीच म्हणजे नियोजन होतं भगवान श्रीकृष्णांचं पहा. आणि चैतन्य महाप्रभूंनी असं लिहून म्हणजे ठेवलं होतं किंवा सांगून ठेवलं होतं या भक्तांच्या माध्यमातून की माझा सेनापती लवकरच येणार आहे, की तो जगभर हरिनामाचा प्रसार करेल आणि पाश्चात्य देशात सुद्धा ते जाऊन प्रसार करेल. आता पुढे जाऊ. हा, आता त्यांचं लहानपण कसं गेलं श्रील प्रभुपाद यांचं ते आपण अभ्यास करू. हा प्रभूजी पुढच्या स्लाइड. हा, आता 1 सप्टेंबर 1896 रोजी हा, तर तिथे टॉलीगंज म्हणजे टोलगंज असं म्हणतात किंवा टोलीगंज बंगाली भाषेत, तर तिथं एका नगरामध्ये म्हणजे कलकत्त्याच्या त्यांचा जन्म झाला बरं का. मग त्यांचा जन्म कधी झाला श्रील प्रभुपादांचा, तर नंदोत्सव जेव्हा असतो ना, म्हणजे श्रीकृष्ण जन्मानंतर नंदोत्सव सुरू होतो पहा, तर त्या दिवशी म्हणजे दहीहंडी ज्या दिवशी असते ना, त्या दिवशी त्यांचा जन्म झाला. मग आता जे श्रीकृष्णांचे जे वडील होते, तर त्यांचं नाव गौरमोहन डे बरं का. तर जे म्हणजे नंद महाराज होते, तर त्यांनी श्रीकृष्णांच्या जन्मानिमित्त हा जो नंदोत्सव सुरू केला ना, तर त्यामुळं त्याच दिवशी श्रील प्रभुपादांचा जन्म झालाय. इथे चित्रात दाखवले पहा, श्रील प्रभुपादांचं जन्मस्थळी आहे पहा, जिथे जन्म झाला ते दाखवले पहा. तो वृक्ष आणि ती छोटी कुटीर असं मातीचं घर आहे, तर तिथे त्यांचा जन्म झाला. मग असे जे श्रील प्रभुपाद आहेत, तर त्यांचा नंदोत्सवा दिवशी जन्म झाल्यामुळं त्यांना म्हणजे त्यांचे जे काका आहेत, तर त्यांनी नंदुलाल हे नाव ठेवलं बरं का. मग आता त्यांचे वडील जे आहेत त्यांचं नाव गौर मोहन डे आणि त्यांच्या आईचं नाव काय, रजनी देवी. मग आता हे जे होते, तर त्यांनी त्यांचं नाव काय ठेवलं आपल्या ह्या बाळाचं, तर अभयचरण म्हणजे काय, श्रीकृष्णांच्या चरणांशी जे सेवेमध्ये युक्त असावे असे असं म्हणजे राहतील असे. मग आता हे याचा अर्थ काय, तर सेवेमध्ये युक्त हा अर्थ आहेच, पण त्याचा शब्दशः अर्थ पहा, तर जो कोणी श्रीकृष्णांच्या आश्रयाखाली चरण कमलांच्या आश्रयाखाली येतो आणि त्यामुळे तो निर्भय होतो असा अर्थ. म्हणून त्याचं नाव काय ठेवलंय अभय, म्हणजे श्रीकृष्णांच्या चरण कमलांशी आश्रयाला आल्यामुळं आल्यामुळे ज्याला म्हणजे एक प्रकारची निर्भयता म्हणजे एक प्रकारचे भगवान श्रीकृष्ण आहे त्यांच्याकडून अभयच मिळतं पहा. म्हणून त्यांचं नाव काय ठेवलंय त्यांनी, अभय चरण, म्हणजे श्रीकृष्णांच्या चरण कमलांशी आश्रयाला असलेले. निर्भयाचा अर्थ शब्दशः नको घेऊयात आपण, तर असा अर्थ घ्यायचा की जे चरण कमलांचा आश्रय घेतल्यामुळे किंवा भगवान श्रीकृष्णांच्या छत्रछायेखाली असल्यामुळे कसे सुरक्षित आहे असा अर्थ होतो त्याचा. त्यांना भगवान श्रीकृष्णांनी सुरक्षा प्रदान केलेली आहे, भगवान श्रीकृष्णांनी दायित्व घेतलेले असे, असा सुंदर अर्थ आहे. मग आता जी आदिगंगा म्हणजे गंगेचं जिथे सुरुवात होते पश्चिम बंगालमध्ये गंगा नदी आहे, तर तिच्या काही अंतरावर आदिगंगेचा जिथे उगम आहे तिच्यापासून काही मैला अंतरावर त्यांच्या वडिलांचं घर होतं, छोट्या असं 2 खोलीवजा घर होतं आणि ते मातीचं घर असायचं ना पूर्वी. मग असं मातीचं घर असलेलं आणि त्याच्यावर छत असलेलं विटांचं अशा पद्धतीचं कौलारू छत म्हणजे असं त्यांचं घर होतं. मग हे इथे चित्रात दाखवले फणसाचं झाड आहे, तर त्या म्हणजे जे झाड आहे तर त्याच्या जवळ ती म्हणजे ते घर होतं, तर तिथे श्रील प्रभुपाद यांचा जन्म झाला. आता इथे चित्राच्या खाली लिहिलंय की जे ज्योतिषकार होते किंवा ज्योतिषी होते त्या काळातले, त्यांनी आपण मुलाचा जेव्हा जन्म होतो एखाद्या बाळाचा तेव्हा आपण कुंडली करायला सांगतो, हो की नाही. मग असं जेव्हा कुंडली त्यांनी मांडली, तर तेव्हा त्यांनी काय सांगितलं, हे जे बाळ आहे किंवा हे जे मूल आहे, तर हे त्यांच्या वयाच्या 17व्या वर्षानंतर समुद्र पार करून जाईल आणि
खूप मोठा म्हणजे भक्ती प्रचारक बनेल आणि तो 108 मंदिरं स्थापित करेल असं त्यांच्या जन्माच्या वेळेस पहा भाकीत सांगितलं होतं ज्योतिषाने. म्हणजे केवढी मोठी कृष्ण कृपा आहे पहा. आता आपण पुढे जाऊया. हा, आता इथे आपण अभ्यास घेऊ. हा, मग आता जेव्हा 1.5 वर्षाचे होते श्रील प्रभुपाद, तेव्हा त्यांना काय झालं, तर खूप असा ताप आला आणि मग तो टायफॉइड वरती गेला. मग त्यांचे जे कुटुंबाचे डॉक्टर होते, म्हणजे त्यांचे फॅमिली फिजिशियन असे जे डॉक्टर, तर ते डॉक्टर बोस म्हणून आहेत. मग त्यांनी काय सांगितलं की जे श्रील प्रभुपाद आहेत तर त्यांना म्हणजे मांसाहार म्हणजे द्यायला हवा, म्हणजे काय की कोंबडीचं मांस असं द्यायला पाहिजे, असं म्हणजे त्याचा म्हणजे त्याची म्हणजे अ, ते दिलं तर त्यामुळे काय होईल, ते बरे होतील. म्हणजे चिकन ब्रॉथ असं म्हटलंय. म्हणजे त्या मांसाहारी पदार्थ म्हणजे जो असतो पदार्थ म्हणजे कोंबडीचं मांस, तर त्याचा रस थोडक्यात अशी म्हणजे रस भाजी असं ते तयार करतात, तर ती द्यायला हवी असं सांगितलं. मग आता मग त्यावेळेला मग जे त्यांचे वडील होते गौरमोहनजी, तर ते म्हणजे कसे होते, तर उत्तम वैष्णव होते. मग त्यांनी काय सांगितलं की ठीक आहे, म्हणजे त्यांना ते तितकंसं आवडलं नव्हतं, पण आता ठीक आहे, वैद्यकीय उपचार म्हणून द्यावयाचे असेल तर मग म्हणजे ठीक आहे म्हणून ते तयार झाले, म्हणजे त्यांनी काही हरकत घेतली नाही. पण त्यांना मग डॉक्टर जे बोस होते ते त्यांचे अत्यंत घनिष्ठ मित्रही होते. त्यांनी सांगितले की मी ते माझ्या घरातून तयार करून आणेन. मग अभयचरण जे आहेत तर त्यांना ते दिलं गेलं खायला. त्यांना भरपूर उलटी आली. म्हटल्यावरती मग डॉक्टर बोस यांनाही लक्षात आलं की ते त्यांना म्हणजे तितकंसं ते त्यांना म्हणजे अशा पद्धतीनं दिलं जाणं म्हणजे तर ते योग्य नाहीये असं त्यांनी मान्य केलं. आणि मग त्यांचे जे वडील होते ते त्यांनी काय केलं, घरामध्ये जे श्रीकृष्णांचे अर्चविग्रह होते तिथे त्यांना घेऊन गेले आणि त्या आपल्या छोट्या बाळाला, आणि त्यांनी प्रार्थना केली श्रीकृष्णांना, आणि त्यानंतर त्यांचा टायफॉइड हळूहळू बरा झाला. म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या कसे पद्धतीने छत्रछायाखाली श्रील प्रभुपाद होते, त्याचे खूप म्हणजे खूप म्हणजे घटना, खूप प्रसंग आहेत त्यांच्या जीवनामध्ये. म्हणजे कृष्ण कृपा मूर्ती असे जे आपले श्रील प्रभुपाद आहेत, तर त्यांच्या जीवनातले हे प्रसंग आपण अभ्यासतो, तर त्यातून आपल्याला सुद्धा प्रेरणा मिळते पहा, म्हणजे कशा पद्धतीने संघर्ष त्यांच्या जीवनामध्ये आहे. आणि अगदी वयाच्या 1.5 वर्षापासून त्याची सुरुवात, आजारपण आहे, वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या जीवनाच्या अवस्थानुसार वेगवेगळे संघर्ष पार करून अशा पद्धतीने ते म्हणजे आपल्या सर्वांचे म्हणजे आपण म्हणू की विश्वव्यापी गुरु व इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य म्हणून आज आपल्यासाठी ते आहेत. त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया आणि आपण पुढचं चरित्र अभ्यासूया त्यांचं. तर 3ऱ्या वर्षाचे असताना काय झालं, त्यांच्या कपड्याला आग लागली, म्हणजे त्यांनी जे घातलं होतं त्यांच्या जो होता सदरा त्याला. मग त्यांच्या समोर अचानक एक कोणीतरी अशी व्यक्ती आली, म्हणजे काय की अचानक अशी आग लागली म्हटल्यावर त्यांच्या समोर एक असा म्हणजे वेगळा व्यक्ती आला की ज्याला त्यांनी कधी पाहिलेलं नव्हतं बरं का. अचानक म्हणजे अशा पद्धतीनं तिथे अवतरला आणि त्यांनी काय केलं, तर त्यांनी म्हणजे लगेचच अभयना असं उचलून बाजूला ठेवलं. म्हणजेच काय की पहा भगवान श्रीकृष्णांची कशी कृपा आहे त्यांच्यावर. मग त्यांना फार काही असा त्रास नाही झाला, फक्त त्यांच्या पायावर थोडासा भाजल्याचा व्रण राहिला. म्हणजे भगवान श्रीकृष्णांची कृपा आपण त्यांच्या चरित्रात पदोपदी अभ्यासतो पहा. आणि असे जे आहेत ते आपण सामान्य त्यांना समजायला नको, तर ते भगवान श्रीकृष्णांचे एक प्रकारे इतकं सगळं लिखाण त्यांनी केले. तर श्रील प्रभुपादांना एकदा विचारलं कोणीतरी लिखाणाबद्दल, तर तेव्हा ते काय म्हणाले, तर मी स्वतः हे लिहित नाही, तर भगवान श्रीकृष्ण हे सगळं सांगतात आणि मी फक्त काय करतो, तर लिहून काढण्याचं काम करतो पहा. म्हणजेच काय की असं असामान्य म्हणजे आपल्याला गुरु लाभले पहा. आणि जे म्हणजे आज विश्वगुरु समान आहेत पहा सगळे, म्हणजे त्यांचं महत्व आणि म्हणजे त्यांचं स्थान आहे आपल्या इस्कॉन मध्येच नव्हे तर सगळीकडे, म्हणजे अशा पद्धतीने. तर त्यांचा हा विनम्र भाव पहा की श्रीकृष्ण सर्व काही माझ्या माध्यमातून लिहून घेतात आणि फक्त लिखाण करण्याचं काम करतो, म्हणजे मी फक्त डिक्टेशन करतो.
त्यांनी उत्तर दिलं होतं. तर ह्याच्यावरनं आपण काय समजू शकतो की भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचे ते उत्तम शुद्ध भक्त पण आहेत, पण ते आपल्यासारखे सामान्य नाही आहेत पहा. त्यांना आपल्यासारख्या सामान्यमध्ये गणता नाही येणार. ते म्हणजे इतक्या ग्रंथांचं म्हणजे प्रकाशन आणि लिखाण, तर हे एखाद्या म्हणजे असामान्य जे भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त किंवा त्यांचे जे पार्षद असतात असे ते म्हणजे तर ते लीला येऊन करतात, तर त्या म्हणजे अशामध्ये ते गणले जातात. म्हणजे 27 अवतार जसे श्रीकृष्णांचे, तर अशामध्ये श्रील प्रभुपाद यांचा समावेश होतो पहा. किंवा मुक्तात्मा असे जे असतात उच्च कोटीचे, जे भगवान श्रीकृष्णांच्या पार्षदांप्रमाणे काम करतात, तर हे स्थान श्रील प्रभुपादांचं आहे आपल्या सर्वांसाठी, आपल्या सामान्यांसाठी. हा भाग हळूहळू आपल्याला लक्षात येईल. मग 4थ्या वर्षी वयाच्या तिथे काय झालं की जे कलकत्ता होतं तर तिथे प्लेगची साथ आली. मग तिथे दिवसाला असे म्हणजे खूप म्हणजे डझन म्हणजे असायचं उल्लेख आहे, म्हणजे त्यापेक्षाही जास्त, म्हणजे डझन म्हणजे काय की 12-15 लोकांचा मृत्यू होत असे. मग ती जी म्हणजे ती शहरातली जी ठिकाणं होती तर ती सगळी काय केली, म्हणजे जिथं लोकवस्ती होती तर ती सगळी रिकामी केली गेली आणि लोक शहराबाहेर जाऊन राहायला लागले. मग तिथे एक ओल्ड म्हणजे म्हणजे वृद्ध असे एक बाबाजी म्हणून गृहस्थ होते, वृद्ध वयोवृद्ध होते. तर त्यांनी काय केलं, हरिनाम संकीर्तन म्हणजे केलं त्यांनी. अशा पद्धतीने त्यांनी काय केलं, तर पूर्ण शहरामध्ये त्या हरिनाम संकीर्तन केलं. आणि त्यांच्याबरोबर सगळे मग हे लोक आले, भक्त आले, असे सगळ्यांना घेऊन त्यांनी पूर्ण कलकत्त्यामध्ये हरे 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 कृष्ण संकीर्तन केलं पहा. आणि अशा पद्धतीनं श्रील प्रभुपाद पण त्या संकीर्तन जे होतं तर त्या संकीर्तन मंडळामध्ये जायचे पहा. म्हणजे इतक्या लहान वयातली, म्हणजे जे संकीर्तन चालायचं घरातल्या मंडळींबरोबर तेही जात असत. आणि मग अशा पद्धतीने तिथली प्लेगची साथ निघून गेली पहा. म्हणजे जिथे भगवान आहे तिथे सगळं कसं असतं, परम पवित्र असतं पहा. जे काही अशुद्ध असतं, जे काही दूषित असतं ते निघून जाते पहा. मग आता त्यांचे जे वडील होते गौर मोहंडे, तर ते कसे होते, तर ते एका उत्तम धर्मपरायण कुटुंबातून होते, म्हणजे वैष्णव कुटुंब होतं. आणि त्यामुळं ते श्रीकृष्णांची भक्ती करत, चैतन्य चरितामृताचा पाठ करत, अर्चविग्रहांची पूजा करत, त्यांच्या घरासमोर राधा गोविंदांचं मंदिर होतं का. मग तिथे ते पूजा अर्चा करायला, रोज प्रसाद ग्रहण करायला वडिलांच्या बरोबर जात असत का. मग असे जे गौरमोहन देव होते तर त्यांनी त्यांच्या घरी वेगवेगळ्या संतांचं आणि वेगवेगळ्या असे जे महात्मा लोक असतात, म्हणजे साधू पुरुष असतात, त्यांचं येणं जाणं असायचं. मग ते नेहमी त्यांना काय प्रार्थना करायचे की माझ्या मुलाला तुम्ही असा आशीर्वाद द्या की त्यांना म्हणजे त्यांना नेहमी श्रीमती राधा राणींच्या आशीर्वाद मिळू दे. आणि म्हणजे अशा पद्धतीने राधा राणींची त्यांच्यावर कृपा होऊ दे, राधा राणीचा कृपा प्रसाद त्यांना मिळू दे, अशा पद्धतीने ते त्यांना प्रार्थना करायचे. मग आता श्रील प्रभुपाद जे होते तर त्यांना लहानपणी अजून काही नाव होती, तर त्यामधलं दुसरं नाव काय, मोती म्हणायचे त्यांना. मग नंदूलाल, नंदू असं नाव होतं. मग कोचा म्हणून नाव होतं. आणि त्यांची जी आजी होती तर ती त्यांना काय म्हणायची, तर कचोरी मुखी म्हणायची. आता ह्याचं कारण काय आहे, तर श्रील प्रभुपादांना कचोरी खूप आवडायच्या. आज इस्कॉन मध्ये कचोरी प्रसाद दिला जातो पहा सगळीकडे, श्रील प्रभुपादांना खूप आवडायचा. म्हणजे जे तिथे वेगवेगळे आपल्याकडे कसे भेळचे गाडे असतात किंवा असे कसे तिथे कचोरीचे गाडे असायचे त्यावेळेला रस्त्यावर, असे जे छोटे छोटे दुकानदार असायचे आणि ते तिथे कचोरी तयार करायचं काम करायचे. मग ते तिथे जाऊन उभे राहायचे, ते बघायचे कसे करतात, त्यांना इतकी आवडायची कचोरी. आणि मग ते काय करायचे, इतक्या कचोऱ्या त्यांना जेवढ्या घेता येतील तिथून विकत तेवढ्या आपल्या म्हणजे आपले सगळे जे आपले जे सदऱ्याचे खिसे आहेत त्याच्यामध्ये, त्यानंतर विजा जी काही असेल त्याच्या म्हणजे त्याच्या खिशामध्ये, असं सगळीकडं आत बाहेर जिकडे कुठे खिसे आहेत, जागा आहे, तिथे सगळीकडे त्यांनी कचोऱ्या घालून ठेवलेल्या असायच्या ते खायचे अशा पद्धतीने. म्हणजे ह्याचं एक खूप सुंदर उदाहरण, म्हणजे त्यांना इतकं कचोरी आवडायच्या की जेव्हा दुसरं महायुद्ध झालं तर त्यावेळेला त्या महायुद्धाचा भाग म्हणून, म्हणजे ब्रिटिश पण त्या युद्धात सहभागी झाले होते. मग त्यामध्ये त्या युद्धाचा भाग म्हणून कलकत्त्यावर जेव्हा म्हणजे बॉम्ब वर्षाव सुरू झाला तर त्यावेळेला अभयचर जे आहेत म्हणजे आपले श्रील प्रभुपाद, तर त्यांचे म्हणजे म्हणजे जे कचोरीने भरलेलं त्यांचं जे त्यांनी जे मागवलेलं म्हणजे जे ताट होतं तर ते आधी त्यांनी खाल्लं आणि मग ते आपल्या जीव म्हणजे आहेत
संरक्षणासाठी, म्हणजे त्यावेळेला अशा वेळेला लोकांना वेगळ्या ठिकाणी संरक्षणासाठी, मग ते नंतर त्यासाठी धावले पहा, इतकं त्यांना कचोरी प्रिय होत्या. आता आपण पुढे जाऊ. हां. आता हे जे गौर मूव्हमेंट होते, तर त्यांनी श्रील प्रभुपादांना वयाच्या 5व्या वर्षापासूनच विग्रह जे होते राधाकृष्णांचे, त्यांची पूजा करायची कशी हे शिकवलं होतं. आणखी ते म्हणजे जेव्हा अशा पद्धतीने वडिलांना पाहत, म्हणजे सकाळी झोपेतून उठण्याआधीच घंटेचा किणकिण असा नाद यायचा. श्रील प्रभुपाद आपल्या चरित्रात लिहितात. आणि त्यांची म्हणजे सुरुवातच दिवसाची, म्हणजे जी म्हणतात की आपली दिवसाची सुप्रभात त्यांची श्रीकृष्णांच्या आरतीने आणि घंटानादांनी व्हायची. का त्यांचे वडील आरती करत असायचे. आणि मग त्यानंतर ते त्यांचं कपड्यांचं दुकान होतं, कपड्यांचे व्यापारी होते, तर ते आपल्या दुकानात जायचे. मग रात्री ते उशिरा जरी आले तरी भगवान श्रीकृष्णांच्या अर्चविग्रहासमोर त्यांची आरती करून त्यानंतर ते चरितामृताचा पाठ करायचे. अशा पद्धतीचं त्यांचे वातावरण होतं. म्हणजे चैतन्य भागवत, चैतन्य चरितामृताचा पाठ, चैतन्य महाप्रभूंची भक्ती त्यांच्या घरी त्यांचे आई म्हणजे जे वडील होते त्यांच्या माध्यमातून तिथे संपन्न झाली. मग असे जे होते श्रील प्रभुपाद, तर त्यांनी मग आपले जे मुलं आहेत त्यांना आपल्या लहानपणी सांगितलं की आता तिथे जगन्नाथपुरी जी आहे कोलकातामध्ये पासून जवळ 3 तासाच्या अंतरावर, तर तिथं जगन्नाथ म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्णांचं कलियुगासाठी असलेलं ते अवतार आहे, म्हणजे जगन्नाथजींचा. मग त्यांची रथयात्रा निघायची, ती संपन्न व्हायची. मग ती रथयात्रा भरपूर आवडायची श्रील प्रभुपादांना. त्यांना सतत वाटायचं मला जगन्नाथपुरीला जायला कधी मिळेल. मग त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं की मला पण असा रथ हवाय आणि मला पण अशी रथयात्रा करायची. मग त्यांचा हा बालहट्ट पाहून त्यांच्या वडिलांनी पण तो पुरवला. मग त्यांच्या शेजारी एक महिला होत्या, त्यांनी सांगितलं की माझ्याकडे एक असा रथ आहे. मग तो त्यांच्याकडून छोटा रथ आहे तो त्यांनी घेतला आणि मग त्याला त्यांच्या वडिलांनी काय केलं, रंग दिला. मग श्रील प्रभुपाद पण छोटेच होते, त्यांनी आपल्या वडिलांना सगळी मदत केली रंग द्यायला आणि त्याच्यावर तोरणं लावायला, ते सजवायला फुलांनी, अशा पद्धतीने तो तयार केला बरं का. मग हे सगळे बाळगोपाळ म्हणजे तिथे जमले त्यांचे. मग आजूबाजूच्या स्त्रिया पुरुष म्हणजे सगळे जमले. मग ज्या घरातल्या महिला होत्या किंवा शेजारी पाजारच्या महिला होत्या त्यांनी काय केलं, गोड असा नैवेद्य केला. आणि मग अशा पद्धतीने श्रील प्रभुपादांची आपले जे सगळे मित्र आहेत बाळगोपाळ त्यांच्या म्हणजे म्हणजे सगळ्यांच्या संगतीने अशा पद्धतीने ताल मृदुंग घेऊन हातात पहा आहेत. तर अशा पद्धतीने रथयात्रा संपन्न झाली. मग रथोत्सव कसा 7 दिवस असतो तसा तो त्यांनी 7 दिवस त्यांच्या वडिलांनी पण केला आणि खूप छान दान आणि खूप चांगले चांगले भोग अशा पद्धतीचं म्हणजे नैवेद्य असं खूप आनंदाचं वातावरण आणि सर्वांना बोलवलं. अशा पद्धतीने म्हणजे आप्तेष्ट, शेजारी, मित्र अशा अशा सगळ्यांना म्हणजे सहभागी करून म्हणजे खूप उत्तम पद्धतीने क्वचित दान सुद्धा करून अर्पण करून अशा पद्धतीने ती रथयात्रा संपन्न केली पहा. मग ह्याचे म्हणजे कसं असतं पहा, म्हणजे जे आपण बालवयात जे काही अभ्यासतो, शिकतो, जे काही आपल्यावर संस्कार होतात, तर त्याचे परिणाम आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळतात पहा. म्हणजे आपण म्हणतो ना की भक्तीला कुठलंही वय जे आहे तर ते असं काही म्हणजे कुठे भक्तीला कुठलं वय असलं पाहिजे असं कोणी म्हटलेलं नाही किंवा असं कुठे सांगितलेलं नाही शास्त्रामध्ये पहा. भक्त प्रल्हाद होते, त्यांची आईच्या गर्भामध्येच भक्ती सुरू झाली. गर्भस्थ असताना कैयातू माता आहेत, त्यांनी हरिकथा ऐकल्या नारद मुनींकडून आणि ते भक्त बनले पहा. तसं श्रील प्रभुपाद जे आहेत तर ते वयाच्या 5व्या वर्षापासूनच पहा म्हणजे भक्ती आहे तर त्याचं आचरण करू लागले. जसं ध्रुव महाराज आहेत तर त्यांनी काय केलं, वयाच्या अगदी 8व्या वर्षी जंगलात जाऊन खडतर तप केलं पहा. म्हणजे भक्तीला कुठलं वय नाही, कुठल्याही वयात कधीही ती सुरू होते आणि आपण भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय घेऊन त्यांचे शुद्ध भक्त बनू शकतो. मग अशा पद्धतीने त्यांच्या भक्ती जीवनाची जी सुरुवात झाली होती तर त्यामध्ये जी त्यांनी रथयात्रा संपन्न केली तिथं ती त्यांनी जेव्हा ते अमेरिकेला गेले 1900 म्हणजे 65 नंतर आणि इस्कॉनची स्थापना केल्यानंतर 1 वर्षानंतर सॅन फ्रान्सिस्को मध्ये त्यांनी पहिल्यांदा रथयात्रा संपन्न केली भारतातील कुठल्याही मदतीविना. भव्य यात्रा
3 वेगवेगळे रथ तयार केले, म्हणजे वेगवेगळ्या गाड्यांमध्ये असे. आणि सुभद्रा, त्यानंतर बलरामजी आणि जगन्नाथजी असे 3 रथ करून संपूर्णपणे आपले अनुयायी, भक्त, शिष्य म्हणजे जे सगळे पाश्चात्य देशात होते, तर त्यांच्या संघामध्ये ही रथयात्रा संपन्न केली मोठ्या प्रमाणात. आणि अजूनही होते आपल्या इस्कॉन मध्ये. त्याची सुरुवात कुठून झाली? सॅन फ्रान्सिस्को पासून परदेशामध्ये किंवा पाश्चात्य देशामध्ये. आणि ही अगदी अशाच पद्धतीने संपन्न केली गेली. म्हणजेच काय, ते आपण लहानपणी आपल्यावर जे संस्कार होतात त्याची म्हणजेच काय, तर ती सगळी पाळंमुळं म्हणजे आपल्या पुढच्या जीवनासाठी ठरतात किंवा आपल्या आगामी जीवन जे असतं त्याची पाळंमुळं आपल्याला कुठे पाहायला मिळतात? तर आपल्या जे बालपण असतं तिथे पाहायला मिळतात. मग अशा सुंदर संस्कारांमध्ये किंवा एका वैष्णव कुटुंबामध्ये, धर्मपरायण कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला असतो, की जे आचार्य कुटुंब होतं. तर त्यामुळे त्यांना पूर्ण ते आध्यात्मिक वातावरण मिळालं लहानपणापासून. मग भगवान श्रीकृष्णाचे नियोजन आता आपण भगवद्गीतेमध्ये अभ्यासले, की जे पदभ्रष्ट होतात दीर्घकाल तपस्येनंतर किंवा थोडी तपस्या केल्यानंतर योगी, मग त्यांना काय होतं, एकतर त्यांना अत्यंत धनवान कुटुंबात जन्म मिळतो, किंवा मग जे दीर्घ तपस्येनंतर, म्हणजे हे लघु तपस्येनंतर जे पदभ्रष्ट होतात ते, पण जे दीर्घ तपस्येनंतर पदभ्रष्ट होतात योगी, आपण 6व्या अध्यायात हे अभ्यासले, तर त्यांना कुठे त्यांचं गंतव्य काय असतं, तर त्यांना आचार्य कुटुंबात जन्म मिळतो. मग आपण सगळे सौभाग्यशाली आहोत की आपले श्रील प्रभुपाद हे अशा आचार्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आणि त्यांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती यांचा पण आचार्य कुटुंबात जन्म झाला होता. आता आपण पुढे जाऊ. मग आता ही जी आहे, तर हे ठाकूरबाई राधा गोविंदजी मंदिर, म्हणजे त्यांच्या जीवनात, म्हणजे ते काय म्हणतात, की हे माझ्या जीवनातला फार म्हणजे आध्यात्मिक जीवनातला महत्वाचा टप्पा होता. म्हणजे हे जे मंदिर आहे, तर तिथे वर्षानुवर्ष त्या मंदिरात ते जायचे. आणि त्यामुळं त्यांच्या चरणकमलांची सेवा करून तिथली रथयात्रा जी आहे तर ती त्यांनी पाहिली. आणि मग ते सगळं पाहून ते पुढे जाऊन जेव्हा त्यांनी पाश्चिमात्य देशामध्ये ते गेले, तर तेव्हा तिथे त्यांनी म्हणजे जे काही त्यांनी राधा गोविंद जी आहेत त्यांच्या चरण कमलांची सेवा केली होती, तर ते सगळंच्या सगळं त्यांनी तिथं त्या पद्धतीने, म्हणजे भगवान श्रीकृष्णांची सेवा, अर्चवीरांची सेवा अशा पद्धतीने तिथल्या अनुयायांना कशी करायची हे सगळं सगळं तिथे जे आहे तर मंदिरांच्या माध्यमातून त्यांनी सगळीकडे स्थापना करून त्यांना मार्गदर्शन केलं. तर ते सांगतात की मला आठवतं की मी तासन तास त्या राधा गोविंदजींच्या जे म्हणजे अर्चविग्रह आहेत त्यांना न्याहाळत राहायचो. त्यांची सुंदर मूर्ती आहे तर ती न्याहाळत राहायचो. किंवा राधाराणी जे आहेत तर त्यांच्या फुलातील सुंदर वेणी, किंवा जे त्यांच्या श्रीकृष्ण आणि राधाराणींच्या गळ्यातील सुंदर फुलांच्या माळा, आणि त्यांचं असं म्हणजे खूप सुंदर विलोभनीय असं मुखकमल मी अनेक तासन तास न्याहाळत राहायचो असं ते म्हणतात ना. आणि असे जे सुंदर होते तर जे अर्चविग्रह त्यांचे जे नेत्र कटाक्ष आहेत असे खूप म्हणजे प्रेमळ असे नेत्र कटाक्ष आहेत. भगवान श्रीकृष्णच आपल्याकडे प्रेमाने पाहतात, इतकं ते सुंदर आणि विलोभनीय अर्चविग्रह होते चित्रात दाखवले पहा. तर ते प्रेमळ नेत्र कटाक्षाने भगवान मला निहाळतात असं मला वाटायचं. असं श्रील प्रभुपाद आपलं जे त्यांचं जे एक भाषण झालं 1976 मध्ये कलकत्तामध्ये, तर तिथे उल्लेख करतात ना. म्हणजेच काय, ते जो भक्त असतो, शुद्ध भक्त असतो भगवान श्रीकृष्णांचा, तर तो काय करतो, भगवान श्रीकृष्णांनाच प्रत्यक्षात तिथे म्हणजे पाहतो पहा, म्हणजे श्रीकृष्णांचं अस्तित्व अनुभवू शकतो आणि त्यांच्या चैतन्याचा आनंद घेऊ शकतो पहा. त्यांना काय भासवायचा असं तासन तास नाही, प्रत्यक्ष श्रीकृष्णच तिथे उभे आहेत. म्हणजे एखाद्याचा शुद्ध भाव, जेव्हा प्रेम असतं भगवान श्रीकृष्णांच्या विषयी, तेव्हाच त्याला भगवंत त्याच्या समोर प्रकट होतात. आपण हे अभ्यासले भगवद्गीतेमध्ये. आणि भगवान अशाच भक्तांना प्रकट होतात किंवा त्यांच्यावरच कृपा करतात. तर जे कोणी काय करतात, आपण ब्रह्मसंहितेतून अभ्यासले, काय अभ्यासले, तर जे कोणी भक्तीच्या नेत्रांनी आणि प्रेमाच्या अंजनाने म्हणजे श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात, तर त्यांनाच भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होते. तर पुढे जाऊ. हा, मग असे जे श्रील प्रभुपाद होते तर त्यांच्या लहानपणीचा एक छान प्रसंग आहे बरं का, तो आपण ऐकूया. तर जेव्हा चरण 6 वर्षाचे झाले,
तर त्यांनी आपल्या आई वडिलांना सांगितलं, म्हणजे वडील जे, की तुम्ही कशी अर्च विग्रहांची पूजा श्रीकृष्ण आणि राधाराणींच्या, मग तसे मला पण अर्च विग्रह हवे. मग त्यांनी म्हणजे त्या काळी जे बाजार भरायचे, तर तिथे अशी छोटी छोटी दुकानं असायची. मग त्याच्यातून राधा राणी आणि श्रीकृष्णांचा सुंदर अर्च विग्रह त्यांना दिला. आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर ते जे अर्च विग्रह आहेत ना, ते फार दुर्मिळ आहेत का. तर ते म्हणजे श्रीकृष्ण आहेत, तर ते कमनीय म्हणजे कमनीय बांध्यामध्ये आहे पहा, एक पाय दुमडून असा. तर तशाच राधाराणी पण त्या म्हणजे त्या त्याच्या मुद्रेमध्ये त्यामध्ये पाहायला मिळतात. त्या अर्चविग्रहांची पूजा आणि सेवा ते आणि त्यांची बहीण भवतारिणी म्हणून आहे. तर ते दोघं खूप लहान असल्यापासूनच खेळायचे. आणि इतर मुलांचं खेळायचं वय वगैरे जेव्हा, तर त्या म्हणजे त्या वयात तर ते आणि त्यांची बहीण होते, तर ते काय करायचे, सुंदरशा अर्चविग्रहांची सेवा करायचे. जसं मंदिरात जे घरासमोर सेवा असायच्या, धूप दीप त्यांना नैवेद्य दाखवला जायचा, त्यांना सेवा केली जायची, त्यांना चामर म्हणजे आणि जे असायचं तर त्यांना छत्र चामर ह्याने त्यांना वारा दिला जायचा. किंवा भगवान जे आहेत तर त्यांना अशा वेगवेगळ्या दिवसभर भगवान श्रीकृष्ण सेवा दिल्या जायच्या. रात्री झोपताना त्यांना झोपवायचे ते, म्हणजे अशा पद्धती सगळ्या सेवा जशा आपण घरातल्या एखाद्या व्यक्तीची सेवा करतो, तर त्याचे प्रत्यक्ष भगवान तिथे उपस्थित आहेत, ते समजून त्यांच्या सेवा करतात. चामर पंखा अशी सेवा दिली जाते त्यांना, सगळ्या प्रकारच्या धूप दीप नैवेद्य सगळ्या. मग तशा पद्धतीनं ते लहानपणापासूनच अशी भक्ती सेवा करायची पहा. मग ते जेव्हा मोठे झाले, तर तेव्हा त्यांना पहिली शाळा त्यांची होती किंडर गार्डन. आणि मग त्यानंतर त्यांना तिथून म्हणजे तिथे घालण्यात आलं. आणि मग त्यांना जे शिक्षण होतं तर ते म्हणजे व्यवस्थित त्यांचं शिक्षण व्हावं म्हणून त्यांना काय केलं, त्यांच्या वडिलांनी काय केलं, तर एक संस्कृत शिकवण्यासाठी एक शिक्षक नेमले. आणि ते त्यांना बंगाली पण शिकवायचे आणि संस्कृत पण शिकवायचे. म्हणजे 1904 साली म्हणजे त्यांना मग त्यानंतर पुढे जे पुढची शाळा म्हणजे म्हणजे आम्ही म्हणतो बालवाडी म्हणते तो पुढचा भाग. तर तिथे त्यांना म्हणजे ते मोतीलाल सील फ्री स्कूल म्हणजे असं नाव होतं त्याचं, मोफत विद्यालय. मोतीलाल असं त्याचं नाव होतं आणि ते मोफत विद्यालय होतं. तर ते जो तिथला कलकत्त्यातला सेंट्रल रोड आहे, तर त्याच्या हॅरिसन कॉर्नरला ते होतं. तर तिथे त्यांना प्रवेश मिळाला. मग ते जेव्हा 16 वर्षाचे होते, तर तेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आता जी आई होती तर तिचं इतकं प्रेम होतं म्हणजे अभयचरण यांच्यावर, तर त्यांच्या जीवनातला एक छानसा प्रसंग आपण समजून घेऊया. तर ज्या आई होत्या, तर त्यांना आपल्या मुलाला म्हणजे ते खूप आजारी पडलं होतं. 1.5 वर्षाचं असताना हा प्रसंग घडला होता, टायफॉइड झालं होतं. मग त्यांना इतकं म्हणजे त्या जे होते श्रील प्रभुपाद त्यांच्याविषयी प्रेम होतं, की त्यांनी असं ठरवलं, की जोपर्यंत माझा बाळ मला मोठं होऊन तू डाव्या हाताने का जेवतेस विचारणार नाही, तोपर्यंत मी डाव्या हाताने जेवेन, असा त्यांनी संकल्प केला होता पहा. मग त्या अनेक वर्ष डाव्या हाताने जेवायच्या पहा. आणि मग जेव्हा श्रील प्रभुपाद मोठे झाले, त्यांनी पाहिलं तर तेव्हा त्यांनी विचारलं, आई तू का डाव्या हाताने जेवतेस? तेव्हाच त्यांनी डाव्या हाताने भोजन करायचं थांबवलं. म्हणजे काय, की त्यामागं आईची माया काय असते पहा. तर त्यामागं त्यांचा हेतू होता, की जोपर्यंत मी डाव्या हाताने जेवेन तोपर्यंत तरी माझं हे अपत्य आहे ते सुखरूप राहील, निरोगी राहील आणि जिवंत राहील पहा. अशा पद्धतीनं त्यांना मातेचं प्रेम मिळालं. मग आणखी छान काय किस्सा आहे त्यांच्या पत्रामध्ये ते लिहितात भक्तांना, की लहानपणी माझी आई कसा स्वयंपाक करायची हे मी फक्त पाहायचो आणि ते पाहूनच मी सगळं शिकलो. म्हणजे पहा, श्रील प्रभुपादांना सगळा स्वयंपाक यायचा उत्तम. आणि उत्तम उत्तम भोग करायचे. ते अमेरिकेत जाऊन त्यांनी सगळ्या भक्तांना शिकवलं कशा पद्धतीनं भोग बनवायचे, श्रीकृष्णांच्या सेवेसाठी कसे अर्पण करायचे, सगळं शिकवलं त्यांनी. तर ते सगळे भोग त्यांनी कधीच केले नव्हते, पण ते आईचं पाहून मी फक्त शिकलो असं सांगतात. म्हणजे किती बुद्धिमान असे श्रील प्रभुपाद होते पहा, हे आपल्याला ह्याच्यातून लक्षात येतं. किंवा सर्व गुणांनी युक्त म्हणजे भगवंतांचे जे उत्तम पार्षद असतात, भक्त असतात, ते असे सगळ्या गुणांनी संपन्न असतात पहा. त्यांच्यामध्ये असामान्य गुण असतात, असामान्य प्रतिभाशक्ती, असामान्य बुद्धी असते पहा. आता आपण पुढे जाऊया. हा, आता त्यांचं कॉलेज किंवा त्यांचा विवाह आणि मग गांधी मुवमेंट जी होती, तर त्या काळात त्यांचा कसा सहभाग होता ते आपण समजून घेऊ.
हा, मग 1916 साली त्यांना हे स्कॉटिश चर्चचं कॉलेज आहे हा, श्रील प्रभुपादांना इथे घातलं, त्यांच्या वडिलांनी तिथे त्यांना प्रवेश घेतला. मग ते जे त्या काळात ते ख्रिश्चन कॉलेज होतं खरं तर, पण तिथे त्या बंगालमध्ये ते अत्यंत प्रसिद्ध होतं. म्हणजे जे वैष्णव कुटुंब चांगली होती, म्हणजे चांगले वैष्णव कुटुंबातली जी मुलं तर त्यांना तिथे त्यांचे जे पालक असत ते प्रवेश घेत असत, आणि म्हणून त्यांना मग त्या स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये त्यांना त्यांच्या वडिलांनी प्रवेश घेतला. मग आता गौरमोहन जे होते तर त्यांनी आधीच ठरवलं होतं की अभयला बिलकुल लंडनला पाठवायचं नाही, आणि तिकडे शिकायला म्हणजे परदेशात पाठवायचं नाही. त्यांच्या आईने एकदा इच्छा व्यक्त केली होती की त्यांना परदेशात पाठवूया शिकायला आणि त्यांना वकील करूया, पण गौरमोहन डे म्हणाले की बिलकुल नाही, म्हणजे अभय ना परदेशात पाठवून तिकडचं पाश्चात्य शिक्षण द्यायचं नाही, कारण तिकडे जाऊन ते भ्रष्ट होतील असं त्यांना वाटत होतं. कारण त्या काळात ब्रिटिश काय करायचे, तर त्यांना अशा भारतीय लोकांना स्कॉलरशिप्स द्यायचे, शिष्यवृत्त्या द्यायच्या, आणि ते काय करायचे तिकडे शिक्षणाला पाठवायचे. पण आपण असं बऱ्याच राजकीय नेत्यांचं पाहिलंय. आणि मग ते म्हणजे भ्रष्ट म्हणजे काय, तर त्यांच्या पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घ्यायचे भारतात आल्यानंतर. मग अशा पद्धतीनं ते भ्रष्ट म्हणजे वातावरणात जातील, आणि म्हणून या सगळ्या भ्रष्टाचारापासून त्यांना बाजूला ठेवण्यासाठी, म्हणजे त्याचा भाग होऊ नये म्हणून त्यांनी काय निर्णय घेतला की त्यांनी आधीच घेऊन ठेवलं होतं की माझा मुलगा कधीही लंडनला जाऊन शिकणार नाही. मग आता जे अभय होते तर त्यांनी कॉलेज जीवनामध्ये एक नाटिका बसवली होती, म्हणजे नाटिकामध्ये भाग घेतला होता. कॉलेजमध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम असतात, महोत्सव असतात, युवा महोत्सव वगैरे, तर अशा पद्धतीचं कॉलेजमध्ये कार्यक्रम होतात. तर त्यावेळेला तिथे एक जी अशी नाट्य संघ असे वेगवेगळे असतात शहरामध्ये, तर त्या एका उत्तम नामांकित जी नाट्य कंपनी होती, तर त्यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी त्यांच्याकडून अशा पद्धतीनं नाटिका बसवून घेतली होती, आणि त्याच्यामध्ये श्रील प्रभुपाद जी होते तर त्यांनी अद्वैत आचार्यांचा म्हणजे भूमिका केली होती. चैतन्य महाप्रभूंच्या जीवनावरती नाटिका होती, आणि तिथे मग त्यांचा इतका उत्तम सराव करून घेतलेला होता त्या सगळ्या, म्हणजे जे अभिनेते होते त्या नाटिकेमधले. तर त्यामध्ये श्रील प्रभुपाद जे होते तर तेव्हा त्यांनी जेव्हा म्हणजे आपला अद्वैत आचार्यांची भूमिका त्यांची जेव्हा त्यांनी पार पाडली, तर त्यावेळेला त्यांनी पाहिलं की जे प्रेक्षक होते तर त्यांच्यामधले काही जण म्हणजे असे खूप त्यांच्या म्हणजे नेत्रातून अश्रुधारा येत होत्या, आणि भावाश्रू येत होते का, म्हणजे बऱ्याच जणांना ते रोखू शकत नव्हते. बऱ्याच लोकांना त्यांनी अशा पद्धतीने अश्रुधारा म्हणजे त्यांच्या चेहऱ्यातून म्हणजे किंवा त्यांच्या डोळ्यातून येताना पाहिला, त्यांच्या चेहऱ्यावर असे पाहिल्या अश्रुधारा, भावाश्रू पाहिले. तर हे सगळं त्यांना काही समजलं नाही की हे कशामुळे घडलं. मग नंतर त्यांना सांगितलं की उत्तम अभिनय म्हणजे त्यांनी केलेला असल्यामुळं, आणि त्या पूर्ण जे नाटिका होते त्याच्यातले जे होते सगळे अभिनय करणारे त्यांनी उत्तम अभिनय केला असल्यामुळे, त्यांचा उत्तम सराव झालेला असल्यामुळे ते खूप प्रेक्षकांना मनाला भावलं होतं, आणि त्यांचा अद्वैताचार्यांची भूमिका तर म्हणजे सर्वांनाच खूप म्हणजे ती अशा पद्धतीने मनाला भावली होती की त्यांच्या नेत्रातून भावाश्रू आले होते. मग हे त्यांच्या जीवनातलं पहिलं आणि शेवटचं अशा पद्धतीचं त्यांनी म्हणजे जे नाट्य भूमिका केलेला प्रसंग. त्यानंतर त्यांनी कुठल्याही अशा नाटिकेत भाग घेतला नाही. मग आता ते जेव्हा खूप कॉलेज जीवनामध्ये अभ्यास आणि सगळं त्याच्यामध्ये व्यस्त होते, खूप सतत वेगवेगळे म्हणजे जे तास असायचे कॉलेजमध्ये अभ्यास विषय किंवा विद्यार्थी जीवनात त्यांना जो काही अभ्यास करायला लागायचा, मग त्यामुळे काय केलं त्यांनी की त्यांच्याजवळ जे अर्चविग्रह होते राधा गोविंदांचे तर ते त्यांनी एका डब्यामध्ये घालून ठेवले. आपल्याला काही पूजा जमत नाहीये, मग भगवान श्रीकृष्णांची सेवा जमत नाहीये म्हणून त्यांनी एका डब्यात घालून बंद बॉक्स म्हणजे बंद डब्यात घालून ठेवलं, त्याचं झाकण लावून. बरेच दिवस ते होते. मग एक दिवस काय झालं, ते एक रात्री म्हणजे आपला पहिलं वर्ष कॉलेजचं म्हणजे नुकतेच कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं त्यांनी, आणि पहिल्या वर्षीची ची घटना आहे. तर एक दिवस मग काय झालं, तर त्यांच्या स्वप्नांमध्ये श्रीकृष्ण आले, आणि ते काय म्हणाले, ते तक्रार करत होते त्यांना की तुम्हाला या बंद डब्यात का म्हणजे बंद करून का ठेवलंयस, तू माझी म्हणजे मला ह्यातून बाहेर काढ, आणि तू माझी पूजा का नाही करत आहे, असं म्हणाले ते. आणि म्हटल्यावर मग जे अभयचरण होते तर त्यांना पश्चाताप झाला की आपण ह्या म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर म्हणजे त्यांचे जे अर्चविग्रह आहेत
त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. खरं तर भगवान प्रत्यक्ष असतात आजच्या अवतारामध्ये. आपण अभ्यासलं हे भगवद्गीतेने. मग अशा पद्धतीने त्यांना आपली चूक लक्षात आली आणि मग त्यांनी क्षमायाचना केली भगवान श्रीकृष्णांची आणि मग त्यांनी काय केलं, राधा जे कृष्णांचं जे अर्चविग्रह होते त्यांच्याकडचे त्यांची पुन्हा पूर्ववत पूजा करायला सुरुवात केली. म्हणजे काय, भगवान कृष्णांची किती कृपा आहे पहा. जसा जसा भगवान जे आहेत तर त्यांचा विरह एखाद्या भक्ताला सहन होत नाही पहा, तसं भगवान श्रीकृष्णांना पण आपल्या भक्तांचा विरह सहन होत नसतो पहा. तर हे याच्यातून आपण समजून घ्यायचं. म्हणजे याच्यासाठी एक अर्जुन आणि कृष्णांची गोष्ट आहे. तर जेव्हा अर्जुन होते तर ते विचारलं की भक्तांवर कृपा कशी करा, विचारलं त्यांनी श्रीकृष्ण म्हटल्यावरती. मग श्रीकृष्ण म्हणाले ठीक आहे चल मी तुला दाखवतो. मग एक अशा जो शेतकरी कुटुंबातला व्यक्ती होता की जो आपला सुतारकाम असं काहीतरी कामधंदा करायचा. मग त्याच्या घरी ते घेऊन गेले. मग तो रोज श्रीकृष्णांचा म्हणजे जप करायचा. त्यांच्या जी वेगवेगळी भजनं आहेत ती गायचा. अशा त्याच्या मुखात सतत श्रीकृष्णांचं नाम होतं, हरिनाम. अत्यंत म्हणजे अत्यंत भक्ती करायचा. मग काय झालं की काही दिवसांनी त्यांची पत्नी आजारी पडली आणि तिचा मृत्यू झाला. मग तरी त्यांनी जे आपलं कर्तव्य कर्म ते पार पाडलं आणि त्याच्या मुखात हरिनाम आहे, आपलं कामधंदा जे काही असेल तो करायचा. मग काही दिवसांनी त्याला 2 मुलं होती छोटी छोटी. ती मोठी झाली तर त्याच्यातील पहिल्या जो आहे तो आधी मृत्यू पावला. तर त्याचं पण त्यांनी व्यवस्थित सगळे संस्कार केले, अंतिम संस्कार. मग पुन्हा आपला कामधंदा आणि श्रीकृष्णांच्या अर्चविग्रहांची पूजा आणि पुन्हा नेहमीप्रमाणे म्हणजे श्रीकृष्णांची भजनं म्हणजे गा अशा पद्धतीने त्याचं सगळं म्हणजे जीवन सुरू होतं. मग पुन्हा दुसरा मुलगा पण निवडला. तरी देखील त्याचं व्यवस्थित म्हणजे त्याचे सगळे अंतिम संस्कार करून उत्तम पूजा, अर्चविग्रहांची, भजन, गायन, सगळ्या दिवसभर सेवा आणि आपलं कामधंदा जो असेल उदरनिर्वाहासाठी तो ते करायचा. हे सगळं पाहिल्यावर अर्जुन म्हणाले ही कसली कृपा, ते सगळे नातेवाईक आणि हे सगळे त्याचे तर म्हणजे त्याच्यापासून तुम्ही हिरावून घेतले. मग श्रीकृष्णांनी काय उत्तर दिलं, जसं भक्तांना माझा विरह सहन होत नाही तसं भगवान कसे भाव आणि प्रेम हे त्यांना त्याचे भुकेले आहेत. मग तसंच मला देखील माझ्या भक्तांचा विरह सहन नाही ना होत, असं त्यांनी उत्तर दिलं. आणि मग त्यामुळे जे त्यांच्या भौतिक आध्यात्मिक प्रगतीत जे बाधा आणणारे जे श्रीकृष्णांपर्यंत पोहोचण्यासाठी, चरण कमलांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या बाधा आणणाऱ्या भौतिक गोष्टी असतात तर त्या मी दूर करतो. म्हणजे असं श्रीकृष्णाने उत्तर दिलं पहा. म्हणजे पहा, भगवान श्रीकृष्ण किती दयाळू आणि किती कृपाळू आहेत आणि त्यांचं आपल्या भक्तावर किती प्रेम असतं. तर तसंच जे अभय चरण आहेत तर त्यांच्यावर देखील पहा कसं त्यांचं प्रेम आहे. तर हरी काय करतात, सगळं म्हणजे हरून घेतात आणि त्यानंतर आपल्या चरण कमलांशी आश्रय देतात. आता हे पुढे त्यांच्या चरित्रामध्ये पण अभ्यासाला त्यांच्या जीवनातले प्रसंग आहेत त्यात पण आपल्याला हे कळून येणार आहे, आपण अभ्यासणार आहोत. असे जे आहेत तर त्यांनी पहा स्वप्नात येऊन, याला स्वप्न दृष्टांत म्हणतात. हे फार मोठ्या मुक्तात्म्याचं लक्षण आहे. म्हणजे पूर्वजन्मीचे म्हणजे श्रील प्रभुपाद हे असे मुक्तात्मा शुद्ध भक्त किंवा पार्षदांमध्ये सुद्धा गणले जातात. असे भक्त असतात की त्यांना अशा पद्धतीचे स्वप्न दृष्टांत मिळतात. भगवान श्रीकृष्णाची ती कृपाच असते त्या माध्यमातून. जसं माधवेंद्र पुरींना स्वप्न दृष्टांतामध्ये येऊन सांगितलं होतं पहा की गोवर्धन च्या आसपासची जी वन आहेत तिथं मी अडकून पडलोय, मी घुसमटलोय आणि मला इथून बाहेर काढ. आणि मग त्यांनी ते अर्चविग्रह ते स्थापित केले जे गोवर्धन पर्वतावर, त्यांना गोपीनाथजी म्हणतात. मग अगदी असाच हा स्वप्न दृष्टांत आहे पहा. म्हणजे असे शुद्ध भक्त असतात, महात्मा असतात, तर त्यांच्यावर अशा पद्धतीने भगवंतांची कृपा असते पहा. आणि आपलं सौभाग्य आहे की अशा श्री प्रभुपादांनी अनुवादिलेली भगवद्गीता, भागवत जे काही आहे त्या माध्यमातून श्रील प्रभुपादांचंच संग आपण करतो, तेच उपस्थित असतात. श्रील प्रभुपादांनी काय सांगितले, मी जरी म्हणजे मी जरी निवर्तलो किंवा मी जरी वैकुंठ धाम पोहोचलो का प्रयाण, तरी मी तुमच्यासोबत सतत उपस्थित असतो. कशा माध्यमातून, तर आपल्या ग्रंथांच्या पुस्तकांच्या माध्यमातून तुम्ही मला अनुभवू शकता. आणि सगळे भक्त अनुभवतात, आपण सुद्धा अनुभवतो. श्रील प्रभुपादांना त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून निश्चितच आपण अनुभव करू शकतो पहा. आता पुढे जाऊ. हा, मग आता सुभाषचंद्र जे बोस होते त्यांची त्या काळात ती जी आझाद हिंद सेना होती तर त्याची स्थापना झाली. मग अभय चरण आहेत त्यांनी ते ऐकलं.
मग कॉलेज जीवनामध्ये हे सगळ्या घडामोडी कॉलेजमध्ये जे युवा असतात तर त्यांच्यामध्ये हे विषय चर्चा होत असतात. मग त्यांना त्यांना ते ऐकायला मिळालं. मग त्यानंतर म्हणजे त्यांना लक्षात आलं, त्यांची भाषणं ऐकून किंवा ते प्रभावित झाले. जे सुभाषचंद्र बोस होते तर त्यांचा अध्यात्मावरील विश्वास किंवा त्याविषयीचं कुतूहल, औत्सुक्य किंवा त्याच्यावरचा दृढ विश्वास, तर हे सगळं पाहून ते अत्यंत भारावून गेले. किंवा पण अभय चरण जे होते तर त्यांना कधीच राजकारणामध्ये असा रस नव्हता पहा. म्हणजे किंवा म्हणजे त्यांना ह्या सगळ्या राजकारणातल्या घडामोडींविषयी सगळं ज्ञान होतं पहा. म्हणजे राजकीय घडामोडींमधले जे आदर्श होते तर ते कोण होते? महात्मा गांधी होते पहा. की राजकीय चळवळीमधले जे आदर्श होते त्या काळातले. आणि गांधी म्हणजे ची जी चळवळ होती तर त्याच्यामध्ये त्याच्या सक्रिय सहभागाचा भाग म्हणून त्यांनी आपलं जे कॉलेज जीवन होतं तर ते म्हणजे त्यांनी डिग्री पर्यंतच घेतलं पहा. म्हणजे डिग्री पर्यंत नाही, क्षमा असेल, डिप्लोमा पर्यंतच घेतलं आणि त्यानंतर त्यांनी डिग्रीसाठी ऍडमिशन म्हणजे त्यांचे वडील जे म्हणाले डिग्रीसाठी प्रवेश म्हणजे पदवी जे म्हणजे जे पदवी असते त्याच्यासाठी तर त्यासाठी त्यांनी नाकारला प्रवेश. कारण गांधी जे होते तर त्यावेळी त्यांनी काय केलं होतं स्वदेशीचा प्रसार आणि परकीय म्हणजे जसे कपडे आहेत परकीय वस्तू तसे परकीय ज्या पदव्या आहेत तर त्या सुद्धा नाकारल्या होत्या. असा तो काळ होता. त्यांनी असं आवाहन केलं होतं जनतेला. त्या काळात त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे पहा की त्यांनी काय केलं तर ही पदवी नाकारली. त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं की मी म्हणजे उच्च पदवी किंवा असं पदवीचं जे शिक्षण आहे तर किंवा त्यानंतरची उच्चतर पदवी तर हे मी जी ब्रिटिशांची पदवी आहे तर हे शिक्षण अशा पद्धतीचं मी घेणार नाही. अशा पद्धतीनं त्यांच्यावर असा गांधींच्या विचारांचा म्हणजे बऱ्यापैकी पगडा होता पहा. मग जेव्हा हे सगळं असं त्यांच्यावर खूप छान गांधी चळवळीचा म्हणजे परिणाम झालेला होता. हे सगळं जरी असलं तरी त्यांना राजकीय कुठल्याही घडामोडीमध्ये रस नव्हता. फक्त त्या विचारांनी प्रभावित झालेले असायचे. मग त्यांचा विवाह म्हणजे विवाह योग्य वय झाल्यावर त्यांचे जे वडील होते त्यांनी राधाराणी दत्त हे सुवर्ण वणिक कुटुंब होतं. तर तिथे मल्लिक कुटुंब होते की जे पूर्वीचे जे यवन राजे होते म्हणजे मुसलमान राजे होते तर ते सुवर्णवणिकच होते. पण ते त्या काळात ते तिथले मल्लिक म्हणजे ते स्वामित्व असलेलं म्हणजे चांगले असे वैभवशाली कुटुंब होतं ते जे मुसलमान राजे झाले पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या म्हणजे जे कुटुंब होतं तर ते त्यांना मल्लिक कुटुंब म्हणतात. मग त्या मल्लिक कुटुंबाशी यांचे चांगले संबंध होते. म्हणजे असे वेगवेगळे जे वणिक समाजातले मल्लिक कुटुंबातले लोक होते. मग त्या मल्लिक कुटुंबातलीच एक म्हणजे कन्या होती. तर तिच्याशी म्हणजे सुवर्ण वणिक असं म्हटलंय. म्हणजे काय तर ते सुवर्णकारांचं कुटुंब असं म्हणजे कुटुंबातून म्हणजे त्यांना अशी ते त्यातलं ते अत्यंत प्रभुत्व असलेली ती म्हणजे ती परंपरा असलेली प्रभुत्व असण्याची अशी ती म्हणजे सुवर्ण वणिक अशी जी एक चांगली म्हणजे चांगलं कुटुंब होतं तर त्यांच्या कुटुंबातून ही त्यांना त्यांच्या अनुरूप त्यांच्या पित्यांनी ही मुलगी निवडली. तिचं नाव काय राधाराणी दत्त. मग अभय जेव्हा एक दिवशी काय झालं की अभय साठी जेव्हा वडिलांनी मुलगी निवडली होती तर अभयना ती फारशी पसंत नव्हती पहा. त्यांना ती आवडली नव्हती. मग ते म्हणाले की मला ही मुलगी नाही आवडली तर मग मला दुसरी कुठली तरी मुलगी पाहूया असं ते म्हणाले. हा म्हणजे त्यांचं लग्न झाल्यानंतर सुद्धा म्हणजे ते ही तितकीशी मुलगी मला आवडलेली नाही म्हणून दुसरं लग्न करूया असं म्हणजे तर त्या काळात म्हणजे दुसरं लग्न म्हणजे आपल्या हिंदू कुटुंब पद्धतीमध्ये असं म्हणजे बहुपत्नीत्व म्हणजे शास्त्रसंमत आहे. तर त्यामुळं असं त्यांच्या मनात विचार आला. मग त्यांनी जेव्हा असा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना उत्तर दिलं की खरं तर तुला ही मुलगी पत्नी म्हणून फारशी आवडलेली नाही किंवा रुचलेली नाही. पण ह्याचा तुझ्या आध्यात्मिक जीवनाला फायदा होईल का? मग त्यामुळे तू काय करशील गृहस्थ जीवनातल्या ज्या आसक्ती आहेत किंवा आपल्या पत्नीपती म्हणजे पत्नी मुलं बाळ सगळ्याविषयी आसक्ती असतात. तर ह्या तू अगदी सहज काय करू शकशील तर त्या तू सहजपणे त्या आसक्तीचा जो दोर आहे तो तोडू शकशील पहा. त्यामुळे तुला पसंत नसलेली जरी स्त्री पत्नी असेल तरी तू तिचा स्वीकार कर. वडिलांच्या आज्ञेचा त्यांनी स्वीकार केला पहा आणि अशा पद्धतीने मग त्यांनी आपलं जे गृहस्थाश्रमाचं जीवन आहे तर ते अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडलं. मग आता जे अभय होते तर ते एकदा जगन्नाथपुरीला गेले.
तर तिथे एका म्हणजे ते एका ठिकाणी भोजन करायला गेले. तर म्हणजे अशा तेव्हा घरगुती खानावळी अशा असायच्या. तर तिथे त्यांनी पाहिलं की त्यांचं जे जेवणाचं ताट होतं तर त्यात मांसाचा तुकडा आला होता. म्हटल्यावरती त्यांना ते आवडलं नाही. तर त्यानंतर त्यांनी काय केलं, जगन्नाथ मंदिरात जाऊन ते जगन्नाथचाच प्रसाद खायचे मंदिरातला. अशा पद्धतीने ते कसं होते, काटेकोर होते पहा. म्हणजे जे 4 धर्माचे स्तंभ आहेत, तर त्याच्यामध्ये आपण मांसाहार नाही केला पाहिजे. आपण ह्या पशुपक्ष्यांविषयी करुणा, दया दाखवली पाहिजे. त्यांना मारून खाल्लं नाही पाहिजे. तर कर्मफल सिद्धांतानुसार हा नियम आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण हत्या केली तर आपण जेव्हा तो पुन्हा मनुष्य होईल तेव्हा आपल्याला पशु म्हणून आपली हत्या करेल आणि आपण एखाद्या जीवाच्या म्हणजे उत्क्रांतीमध्ये आपण बाधा आणतो. त्याला पुन्हा तितके दिवस, तितके महिने, तितके त्या योनीमध्ये त्या शरीरातून तो काळ पूर्ण करावा लागतो. मग हे सगळं म्हणजे जे आहे तर हे सगळं ज्ञान पहा. लहानपणापासूनच आचार्य कुटुंबात जन्माला नसल्यामुळे ते 4 धर्माचे जे स्तंभ आहेत त्याचं पालन करत होते. म्हणजे काय की त्यांना अशा ठिकाणी जेव्हा त्यांना असा मांसाचा तुकडा भेटला म्हणजे जेवणामध्ये जेव्हा दिसला तर तेव्हा त्यांनी बिलकुल म्हणजे तिथे पुन्हा ते जेवायला देखील गेले नाहीत पहा. त्या दिवशी ते उपाशीच राहिले आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांना मंदिरामध्ये जेव्हा प्रसाद मिळाला तेव्हा त्यांनी तो ग्रहण केला आणि त्यानंतर नेहमी ते मंदिरातच प्रसाद ग्रहण करायला जायचे पहा. ह्याला काय म्हणायचं, दृढ निश्चय. म्हणजे हे गुण आपण खूप शिकण्यासारखे आहेत ना. म्हणजे अशा पद्धतीने आपण गुरूंच्या पदचिन्हांचं काय करायचं असतं, अनुसरण करायचं असतं पहा. तर दृढ निश्चय पहा किती आहे की त्या दिवशी त्यांनी उपवास केला आणि म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा प्रसादच ग्रहण केला. तर हा पण श्रील प्रभुपादांचे म्हणजे त्यांच्यामध्ये म्हणजे गुणांची खाणच आहे आणि आपल्यासारखे सामान्य हे म्हणजे आपल्यासारख्या सामान्यांना ते कळूही येणार नाही. पण अशा त्यांच्या चरित्राच्या वेगवेगळ्या प्रसंगातून आपण त्यांचे छान छान गुण आपल्याला समजून येतात आणि आपण ते आपल्या जीवनामध्ये कसे आचरणात आणायचे असा प्रयत्न करायचा. आपण दृढनिश्चयाने कसं श्रीकृष्णांच्या पवित्र महामंत्राचा जप करायचा. भगवान श्रीकृष्णांची नवविध भक्ती कशी करायची दृढ निश्चयाने. आपण सुद्धा श्रील प्रभुपादांनी अशा पद्धतीचा मांसाहार म्हणजे कधीच नाही केला किंवा बाहेरचं जे अन्न आहे ते कधीच नाही ग्रहण केलं. अशा पद्धतीने आपण कसं ते आचरण मूल्य आहेत ते आचरणात आणायची हे आपण आचार्यांच्या चरित्रातून शिकायचं. फार सुंदर सुंदर चरित्रामध्ये असे प्रसंग आहेत, अशा घटना आहेत की आपण खूप काही आपल्या जीवनामध्ये त्यातून बोध घेऊ शकतो आणि आपल्या आचरणात अशा पद्धतीचे म्हणजे आपण ही नीतिमूल्य किंवा ही धर्माची जी मूल्य आहेत किंवा धर्मतत्व आहे ती आपल्याला त्यांनी म्हणजे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं म्हणजे कार्य, महान कार्य त्यांनी केलं तर ती आपण आचरणात आणू शकतो का. आता अभयचरण जे देव होते तर त्या त्यांचं जे नाव होतं ते BA च्या परीक्षेसाठी म्हणजे डिप्लोमासाठी त्यांचं जेव्हा म्हणजे जेव्हा निवडलं गेलं होतं मग त्यावेळेला त्यांनी काय केलं, जसं मी सांगितलं तर त्यांनी ती पदवी काय केली तर ती गांधींच्या विचारांमुळे प्रभावित होऊन त्यांनी काय केली ती नाकारली होती बा. मग आता गौरमोहन जे होते तर त्यांनी मग आपले जे मित्र आहेत डॉक्टर कार्तिक बोस त्यांचे ते कोण होते, कुटुंबाचे डॉक्टर म्हणजे डॉक्टर होते, वैद्य होते, फॅमिली फिजिशियन म्हणतो आपण त्याला. तर त्यांना काय सांगितलं की ह्याला कुठेतरी आता नोकरी द्यायला तो स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं की ते अत्यंत म्हणजे धनिक असे होते आणि मग त्यांच्या वेगवेगळ्या अशा औषधांच्या कंपन्या किंवा असं म्हणजे व्यवसाय होता बराच मोठा. तर तिथे त्यांना मॅनेजर म्हणून नेमलं. पण काय झालं की म्हणजे खूप अनुभवी 30-30 वर्ष सेवा केलेले तिथे लोक होते आणि तिथे असा नवीन आलेला व्यक्ती मॅनेजर म्हणून नेमला म्हटल्यावर ते सगळे असंतुष्ट झाले. तिथले जे वेगवेगळे म्हणजे ते तिथले जे सदस्य होते तिथे नोकरी करणारे जे सगळे होते कर्मचारी सदस्य तर ते सगळे असे म्हणजे खूप असंतुष्ट झाले आणि मग त्यामुळे कसं श्रील प्रभुपाद जे आहे तर त्यांना तितक्याशा समाधानकारक तिथं त्यांना काही अनुभव फारसा नव्हता नोकरीचा अशा पद्धतीने. तर त्यामध्ये फारसे समाधानकारक प्रगती ते करू शकले नाही. तर त्यामुळे बऱ्याच जणांचं काय झालं त्यांच्याविषयी अशा पद्धतीचं असमाधान किंवा असंतुष्टता त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आता पुढे जाऊ आपण. हा. मग आता आध्यात्मिक गुरु म्हणून त्यांनी कसं कार्य केलं तर त्याची आता आपण ह्या पुढच्या स्लाइड पासून सुरुवात होणार आहे ते आपण आता अभ्यासणार आहोत. पुढे जाऊ आपण. हा. मग आता एकदा जे अभयचरण होते त्यांचे मित्र आहेत नरेंद्रनाथ मल्लिक. तर त्यांनी काय केलं म्हणजे की एक म्हणजे साधू पुरुष आले असे मायापूरहून आणि मग
म्हणजे त्यांना आपण भेटायला जाऊया. एका मठात आश्रमात ते आहेत म्हणजे आलेले असं श्रील प्रभुपाद यांना सांगितलं. मग त्यांनी खूप आग्रह केला. मग अभय आणि नरेन हे दोघं पण वैष्णव कुटुंबातून म्हणजे धर्मपरायण कुटुंबातून होते, अशा आचार्य कुटुंबातून होते. मग ते जेव्हा अशा पद्धतीने तिथे गेले तेव्हा तिथले संन्यासी वगैरे होते त्यांना त्यांनी नमस्कार केला. मग पुढे काय झालं तर मग अशा पद्धतीने जे भक्ती सिद्धांत सरस्वती होते तिथं ते त्यांना घेऊन गेले. म्हणजे तिथं जिथं ज्या म्हणजे ठिकाणी ते थांबलेले होते ज्या आश्रमामधल्या खोलीमध्ये तर तिथे ते त्यांना घेऊन गेले. आणि मग तिथे जेव्हा हे दोन तरुण गेले तर तेव्हा तिथे चर्चा झाल्या पहा चित्रात दाखवले. तर मग त्या ठिकाण म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वतीनं प्रथम ह्याच्या आधीची स्लाइड हा तर त्या ठिकाणाचं नाव आहे उलटा टंगा बरं का कलकत्त्यातल्या त्या ठिकाणी एका म्हणजे जिन्याने असं ते वरती चढून गेले आणि तिथं एका खोलीमध्ये श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती होते पाहते त्यांचे गुरु आहेत. आणि ते अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व होते बरं का. आणि त्यांनी म्हणजे 60 पेक्षा जास्त अशा गौडीय मठांची स्थापना सगळीकडे भारतामध्ये केली होती पहा. आणि त्यांचे अनेक अनुयायी होते अत्यंत म्हणजे ते म्हणजे बुद्धिमान असे होते पहा. आणि त्यांचं लिखाण असं कार्य असं सगळंच भरपूर होतं. तर अत्यंत प्रगल्भ बुद्धी असलेले असे ते गुरु होते. आणि त्यांचे वडील सुद्धा आचार्य म्हणजे होते. तर अशा पद्धतीने म्हणजे ते आचार्य कुटुंबातून असल्यामुळे त्यांच्यावर म्हणजे श्रीकृष्णाची कृपाच असल्यासारखी होती का. मग असे जे होते भक्ती सिद्धांत सरस्वती तर त्यांच्या समोर ते जाऊन बसले हे दोन युवा तरुण. मग त्यांना पाहून त्यांनी त्यांचे जे इंग्लिश भाषेवरचं प्रभुत्व बोलताना समजून घेतलं. तर त्यावेळेला मग भक्ती सिद्धांत सरस्वती त्यांना लगेच काय म्हणाले की तुमच्यासारखे जे शिक्षित तरुण आहेत तर ते त्यांनी जे चैतन्य महाप्रभू आहे मग त्यांचा जो संदेश आहे चैतन्य महाप्रभूंचं जे आंदोलन आहे कृष्ण भावनामृत तर त्याचा संदेश सगळ्या जगभर इंग्लिश भाषेमध्ये जाऊन प्रसार करायला तुम्ही काय म्हणजे काय हरकत आहे असं त्यांनी विचारलं. मग तेव्हा श्रील प्रभुपाद यांनी काय उत्तर दिलं की हा आध्यात्मिक संदेश आहे हा आपण सगळ्या जगभर पोचवायला हवा हे ठीक आहे. पण आता तर देश स्वतंत्र नाहीये आणि अशा वेळेला कोण ऐकेल चैतन्य महाप्रभूंचा हा संदेश असं त्यांनी म्हटलं. म्हणजे पहिल्यांदा देश स्वतंत्र होऊ दे आणि मग आपण चैतन्य महाप्रभूंच्या म्हणजे ह्या संदेशाचा आपण प्रसार करूया आध्यात्मिक संदेश जो आहे तो प्रसार आपण करूया असं ते म्हणाले. मग म्हणजे कशा पद्धतीने आपण करू शकणार ना आपण तर म्हणजे ब्रिटिशांच्या म्हणजे ब्रिटिशांचं आपलं राज्य आहे आपण पारतंत्र्यात आहोत. मग अशा अवस्थेमध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये आपण कशा प्रकारे जे चैतन्य महाप्रभू आहेत त्यांच्या आध्यात्मिक संदेशाचा प्रसार करू शकणार असं त्यांनी प्रश्न विचारला बरं का. मग त्याच्यावर श्रील भक्ती सिद्धांत सरस्वतीने जे उत्तर दिलं आपण सगळ्यांनी ते लक्षात ठेवूया. आपल्या जीवनात सुद्धा हे सगळ्यांनी आपण आपल्याला जेव्हा कोणी असं विचारतील म्हणजे आपण भौतिक जीवनामध्ये म्हणतो ना मग आता हे करूया असं पद्धतीनं म्हणजे हे कार्य करूया मग आपण भक्तीकडे वळूया असं ज्यांचे विचार असतात तर त्यांना आपण सगळ्यांना सांगायला निश्चित आपण म्हणजे अशा पद्धतीने शिकायचं आपण प्रत्येक जे आपले संत आहेत महात्मे आहेत किंवा आपले आचार्य आहेत गुरु शिष्य परंपरेतले महान आचार्य त्यांचे चरित्रातून हेच शिकायचं की त्यांनी समाजामधल्या लोकांना कसं भक्तीमध्ये आणलं कसं भक्तीकडे वळवलं कृष्ण भक्तीचं ज्ञान त्यांना दिलं कृष्ण भावनामृताचं म्हणजे त्यांना अमृत त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवलं तर ते सगळं आपण ह्यातून शिकायचं. मग तेव्हा त्यांचे जे गुरु आहेत त्यांनी काय उत्तर दिलं की भारतीय राजकारण जे आहे तर त्याच्यावरही म्हणजे श्रीकृष्ण जे आहेत म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणजे चैतन्य महाप्रभूंचा जो म्हणजे जो प्रचार आहे तर तो राजकारणावर अवलंबून नाही किंवा त्यासाठी त्याला म्हणजे कृष्ण भावनेला थांबण्याची गरज नाही का. म्हणजे कृष्ण भावना जी आहे किंवा कृष्ण भावनेची जागृती ही इतकी महत्वाची आहे की त्याला देशाला स्वातंत्र्य मिळावं किंवा मिळालेलं नाही ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये कृष्ण भावनामृताची प्रगती आपण थांबवू शकत नाही किंवा ती कृष्ण भावना आहे तर ती आपण थांबवू शकत नाही किंवा थांबवण्याची गरजही नाही किंवा
आपण ती म्हणजे त्यासाठी कृष्ण भावनेच्या प्रचार प्रसारासाठी आपण म्हणजे देश स्वतंत्र व्हायची बिलकुल प्रतीक्षा करायची गरज नाही पहा, असं अगदी जे आत्मविश्वासपूर्वक त्यांनी उत्तर दिलं पहा. म्हणजेच काय, कृष्ण भावना ही कशी स्वतंत्र आहे अशी, म्हणजे आणि ती कशी आहे, इतकी महत्वाची आहे की आपण तिचा प्रसार आणि प्रसार केल्याशिवाय आपण थांबू नाही शकणार. कारण हे पारतंत्र्य, युद्ध, ह्या ज्या परिस्थिती आहेत समाजामध्ये, अराजक हे कशामुळे निर्माण होतात, तर भगवान श्रीकृष्णाशी असलेला आपला संबंधच आपण विसरतो. तेव्हा काय होतं की ही पृथ्वीवरची जी संपत्ती आहे ही कोणाची आहे, तर भगवान श्रीकृष्णांची आहे. आणि त्यांचे म्हणजे त्यांचे आपण सेवक आहोत, दास आहोत. म्हणजे ईशोपनिषदामध्ये हा पहिला मंत्र आहे पहा. तर तिथे असं सांगितलंय की ही जी संपत्ती आहे तर ती सगळी भगवान श्रीकृष्णांची आहे. म्हणजे ईशावास्यमिदं सर्वम असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे ईशावास्य सिद्धांत आहे तो. आणि त्यामुळं ह्या प्रत्येक संपत्तीवर अधिकार भूमीवर कोणाचा, श्रीकृष्ण. आपण तिथे राहतो आहोत. जसा एखादा भाड्याच्या घरामध्ये भाडेकरू राहतो तर आपण तिथे खरं तर राहतो, तर आपल्याला जे काही दिले त्यात आपण समाधान मानावं आणि आपण दुसरं काही आपल्याला अजून काही पाहिजे अशी आपण आकांक्षा किंवा आसक्ती ठेवू नये पहा. अशा पद्धतीने पहिला मंत्र ईशोपनिषदातला सांगतो पहा. मग असं न करता आपण काय करतो, हे माझं तुझं, तसं जसं शेजाऱ्या शहरामध्ये असतं, दोन कुटुंबातल्या दोन लोकांमध्ये असतं किंवा दोन राज्यामध्ये असतं, तसे वेगवेगळ्या देशामध्ये दुसऱ्यांची भूमी बळकावणे, म्हणजे हे काय झालं, तर अशा पद्धतीचं म्हणजे हे सगळ्या म्हणजे ज्या न संपणाऱ्या आसक्ती आहेत, तर त्यामुळे काय होतं की आपण असे कुत्र्या मांजरांसारखे पशु जसे भांडतात की हे माझं हे तुझं, तसं आपण भांडतो मनुष्य जीवनामध्ये. तर हे कसं आहे, चुकीचं आहे. पशु आणि आपल्यामध्ये फरक आहे. म्हणजे तर हाच तो फरक आहे की मानवाला बुद्धी दिलेली आहे आणि त्याद्वारे तो विचार करून काय करू शकतो, तर बुद्धीचा योग्य उपयोग करून आपलं भगवानशी असलेलं जो शाश्वत संबंध आहे, जे नातं आहे, ते पुनर्जागृती करू शकतो. आणि ह्यासाठी कृष्ण भावना आहे. तर त्या म्हणजे ती कधीही थांबू नाही शकणार. आपल्या देश स्वतंत्र वगैरे न हो, कृष्ण भावनेचा प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं आहे. कारण त्याद्वारेच जगामध्ये सुख, शांती, समाधान येईल. आपला देश सुद्धा पारतंत्र्यातून स्वतंत्र होईल. कारण त्यावेळेला कसं होईल की म्हणजे जेव्हा भगवान श्रीकृष्णांशी आपण नातं शाश्वत करतो तेव्हा आपण जाणतो की हे सगळं त्यांनी निर्माण केलंय आणि त्यावेळेलाच आपल्या आसक्ती थांबतील. अन्यथा काय होईल, या भौतिक जगामध्ये आपण न संपणाऱ्या आसक्ती मागे धावतच राहू पहा. हा त्याचा मतितार्थ होता. आणि ह्यासाठी श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती यांनी काय सांगितलं की कृष्ण भावनेला बिलकुल थांबण्याची गरज नाही. आता पुढे हां. मग ह्या त्यांच्या निर्भय आणि विश्वासपूर्वक जे उत्तर होतं, त्यांनी जे अभय होते, अभयचरण ते अत्यंत प्रभावित झाले पहा. म्हणजे त्यांना असं लक्षात आलं की त्यांच्या ह्या वक्तव्याचा अगदी सपशेल पराभव झाला. म्हणजे आणि अत्यंत अशा पद्धतीने वैदिक ज्ञानाने म्हणजे अशा पद्धतीने उन्नत आणि अत्यंत प्रतिभाशाली आणि आध्यात्मिक स्तरावर पण उन्नत असे त्यांचे गुरु होते पहा. त्यांना आतून कळून आलं की म्हणजे असं कधीच झालं नाहीये पहा. आणि असं अशा पद्धतीनं उच्च विद्या विभूषित आणि आध्यात्मिक स्तरावर उन्नत असे हे व्यक्तिमत्व आहे पहा. अशा पद्धतीने ते प्रभावित झाले की ज्यांनी त्यांना कधी म्हणजे इतके उत्तम आणि बुद्धिमान वाक्पटू होते श्रील प्रभुपाद, त्यांना कधी कोणी हरवलं नव्हतं. अशा म्हणजे वाद म्हणजे किंवा वाद किंवा विवाद चर्चा असत त्याच्यात अशा म्हणजे चर्चेमध्ये त्यांना हे जाणवलं. आणि त्यांचं महत्व त्यांना आध्यात्मिक गुरु म्हणून तेव्हाच पटलं होतं पहा. म्हणजे त्यांनी काय सांगितलं श्रील प्रभुपादांनी की मी वैष्णव कुटुंबामध्ये जन्म घेतला होता आणि त्यामुळं त्यांना भक्तीचा प्रसार आणि प्रसार ही माहिती होतं. म्हणजे ते नेहमी करत असत पहा. पण म्हणजे ज्या वेळेला भक्ती सिद्धांत सरस्वती आहे तर त्यांनी अशा पद्धतीने त्यांना उत्तर दिलं, तेव्हा ते त्यांच्या म्हणजे हृदयात भिडलं पहा. म्हणजे हे ही अत्यंत योग्य असे हे साधू पुरुष आहेत आणि अत्यंत योग्य व्यक्ती आहेत की जे खऱ्या धार्मिक संकल्पना म्हणजे मला सांगू शकतील किंवा जे कृष्ण भावनामृत आंदोलन आहे चैतन्य महाप्रभूंनी केलेलं, तर म्हणजे त्याची धुरा वाहण्यासाठी अत्यंत योग्य असे व्यक्ती आहेत असं त्यांनी मत नोंदवलं पहा. आणि अशा पद्धतीनं त्यांनी हृदयातून त्यांना गुरु आधीच स्वीकारलेलं होतं पहा. प्रत्यक्ष दीक्षा त्यांची नंतर झाली. मग जेव्हा आश्रमातून त्या बाहेर पडल्या, आश्रमाच्या खोलीतून जिना उतरून ते खाली आले,
मग तेव्हा नरेन म्हणून त्यांचे जे मित्र होते, तर त्यांनी विचारलं, "कसं काय वाटलं अभय तुला?" म्हटल्यावर त्याने आणि पुढे प्रश्न केला, की "तुझं काय मत आहे यांच्याबद्दल?" कारण ते आणि त्यांचे असं म्हणजे त्यांचे अनेक मित्र जे होते असे भक्त मंडळी म्हणजे असे जे मित्र ते येत असत भक्ती सिद्धांत सरस्वतींना भेटायला. सुरुवातीपासून येत असत ते नरेन आणि त्यांचे मित्र. मग म्हणून त्यांनी त्यांचा अभिप्राय विचारला. कारण अभय कसं ते सर्वांची आवडते होते आणि ते योग्य निर्णय द्यायचे. एक नेत्याचं काम करायचे आपल्या सगळ्या मित्रमंडळींच्या मध्ये आणि त्यांचा निर्णय सगळ्यांना म्हणजे योग्य वाटायचा म्हणून त्यांनी विचारलं. तर त्याच्यावर ते काय म्हटले की खरंच खूप खूप म्हणजे ते विस्मयकारी असे व्यक्ती आहेत आणि अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व आहे आणि असे जे आहेत श्रील प्रभुपाद तर ते जे चैतन्य महाप्रभू आहे तर त्यांचा जो आध्यात्मिक संदेश आहे तर तो पोहोचवण्यासाठी म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी एका योग्य व्यक्तीच्या हातात ही धुरा दिले पहा असे त्यांनी उद्गार काढले श्रील प्रभुपादांनी. मग श्रील प्रभुपाद काय म्हणाले की मी त्यांना माझे आध्यात्मिक गुरु म्हणून तेव्हाच स्वीकारलं होतं माझ्या हृदयापासून आणि त्याच क्षणापासून म्हणजे त्यांचं मत बनलं होतं की मी एका साधू पुरुषाला भेटलोय की जे मला उत्तम मार्गदर्शन करू शकतील. मग 1930 साली त्यांचे जे वडील होते गौरमोहन दे तर हे थोडेसे म्हणजे आजारी होते. मग त्यानंतर काही दिवसांनी काय झालं की गौर जे जे अभयचरण होते तर आपल्या नोकरीनिमित्त म्हणजे त्यांना मग आता त्यांना त्या मॅनेजरच्या नोकरी मधून मग त्यांनी काय केलं राजीनामा दिला की फारशी नोकरी त्यांना जमत नव्हती म्हटल्यावरती मग त्यानंतर त्यांना जे त्यांचे बोस नावाचे डॉक्टर होते त्यांचे जे त्यांच्या घराण्याचे पूर्ण ते वैद्य होते तर त्यांनी काय केलं आपली मोठी पूर्ण बंगाल राज्यासाठीची जी अशा पद्धतीची होलसेल कंपनी होती तर त्यामध्ये त्यांना काय केलं म्हणजे ते सगळं म्हणजे औषधं किंवा वेगवेगळे सर्जिकल साहित्य पुरवण्याचं म्हणजे असं कार्य तू कर तुझ्या कंपनीच्या माध्यमातून असं होलसेल डिस्ट्रीब्युटरशिप असं म्हणतात ना असं पूर्ण राज्याची असं त्यांच्याकडे दिली आणि मग ते त्यानिमित्त वेगवेगळ्या शहरात वगैरे फिरत फिरत असत म्हणजे वेगवेगळ्या मागण्या असत त्यानुसार त्यांना जायला लागायचं. मग असे ते एक दिवस आले म्हणजे जाऊन कुठेतरी फिरून आले त्यांच्या कामानिमित्त तेव्हा त्यांचे वडील काय म्हणाले की म्हणजे आलाय का तो म्हणजे अभयचरण आलेत का म्हटल्यावरती घरातले व्यक्ती म्हणजे नाही आले अजून पण तिच्या वडिलांनी सांगितलं नाही ते खाली आले तुम्ही दरवाजा जाऊन उघडा आणि अशा पद्धतीने श्रील प्रभुपाद जे आहे तर ते खरोखर आलेले होते आणि मग श्रील प्रभुपाद परतून आले होते आपलं सगळं जे काम होतं ते आटपून आणि मग त्यांनी विचारलं कशी आहे तब्येत आता तुमची म्हणजे आता तुम्हाला बरं वाटतंय का मग उद्या मी नोकरीवर जाऊ का म्हणजे जे काही काम करतोय तिकडे जाऊ का तर त्यांनी सांगितलं नको जाऊ तू काय कर उद्या भजन कर हरिनाम कीर्तन कर सगळ्यांना बोलव आणि अशा पद्धतीनं तुम्ही भजन कीर्तन करा असं त्यांनी सांगितलं आणि मग अशा पद्धतीनं भजन कीर्तन आणि भक्तांच्या सानिध्यात त्यांनी त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे ते भजन सगळं कीर्तन सगळं ऐकलं आणि त्यानंतर त्यांनी आपले प्राण सोडले मग अशा पद्धतीने गौरमोहन जे आहेत तर त्यांचा 1930 साली मृत्यू झाला मग सगळे कुटुंबाची म्हणजे जी धुरा आहे ती कुणावर येऊन पडली तर श्रील प्रभुपाद यांच्यावर आता आपण पुढे जाऊ. हा मग आता श्रील प्रभुपाद आहेत तर ते त्यांची पहिली जी भेट होती ती श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती यांच्याशी 1922 साली झाली होती आणि मग त्यानंतर ही ती चर्चा त्यांची झाली होती जी झाली ती 1922 साली मग त्यानंतर ह्या म्हणजे ही जी त्यांनी जो व्यवसाय सुरू केला पूर्ण बंगालसाठी अशा पद्धतीने औषध विक्रेता म्हणून तर त्यासाठी मग त्यांना अलाहाबादला तिकडे म्हणजे फार्मास्युटिकल त्यांचा बिझनेस सुरू झाला अशा फार्मा कंपनीचा म्हणून त्यांना तिकडे त्यांना स्थानांतरित व्हावं लागलं म्हणजे अलाहाबाद जो आहे तर तिथे त्यांनी का प्रवेश केला तर प्रयाग ही अत्यंत पवित्र भूमी आहे 3 नद्यांचा संगम आहे तिथे गंगा जमुना सरस्वती मग अशा पवित्र भूमीमध्ये आपण जाऊन तिथे व्यवसाय सुरू करूया असं त्यांना वाटलं मग श्रील प्रभुपाद म्हणतात मग आता पुढे ते जेव्हा अशा पद्धतीने ते वेगवेगळ्या शहरात म्हणजे जायचे तिथे आपल्या फार्मास्युटिकल कंपनीच्या कामाच्या निमित्ताने म्हणजे औषधांची मागणी घेण्यासाठी वेगवेगळ्या औषध विक्रेत्यांना पुरवण्यासाठी डॉक्टर्सना अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांना पुरवण्यासाठी ते जायचे तर त्यावेळेला त्यांना
कोशीमध्ये केशव महाराज भेटले. म्हणजे त्यांना व्रजमंडळ परिक्रमेचं निमंत्रण मिळालं. म्हणजे ते गौडीय मठाच्या अशा आता भक्तांच्या नित्यात म्हणजे जायचे, जिथे जिथे ज्या शहरात जायचे त्यांची भेट घ्यायचे. अशा पद्धतीने म्हणजे त्यांचा कार्यक्रम असायचा, म्हणजे त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. पण त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी होती, त्यामुळे ते पूर्ण वेळ साधक होऊ शकत नाही. मग त्यांनी काय केलं की ते कोशीमध्ये जेव्हा गेले तर त्यांना समजलं की म्हणजे तिथे केशव महाराज होते आलेले. आणि केशव महाराज जे होते तर त्यांनी काय सांगितलं, श्रील भक्ती सिद्धांत, ते त्यांचे अनुयायी होते. दीक्षित केशव महाराज हे श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती श्रील प्रभुपाद यांचे गुरु. त्यांनी सांगितलं की ह्या मथुरेमध्ये श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती जे आहे तर त्यांचं उद्या सकाळी म्हणजे प्रवचन आहे हरिकथेवरच. आणि मग जर काही जण भक्त मंडळी हरे कृष्ण प्रभूजी, माझा आवाज येतोय? हरे कृष्ण. हा, आता आला. थोडा वेळ बंद कृष्ण होत. माताजी, आता येतोय. बराच वेळ आवाज नव्हता मध्ये. हा प्रभूजी, माईक तो म्यूट झाला होता, मला कळलं नाही. तर क्षमा असावी. ते जेव्हा आपलं मीटिंग डिस्कनेक्ट झाली ना तेव्हा तो माईक म्यूट झाला. तर हा हा भाग आपण समजून घेऊया की जेव्हा ब्रजमंडल परिक्रमेसाठी ते तिथं भक्तांना घेऊन सगळे गेलेले होते. भक्ती सिद्धांत सरस्वती त्यांचे अनुयायी की जे दीक्षित होते, केशव महाराज आणि सगळे भक्त असे गेलेले होते तिथे. तिथे कोशी ठिकाणी त्यांची आणि श्रील प्रभुपादांची भेट झाली. ते व्यापारानिमित्त तिथे जायचे, म्हणजे जिथे जिथे मग भक्त मंडळी असतील तिथे जायचे आणि त्यांची ते भेट घ्यायचे. अशा पद्धतीने ते भक्ती मार्गाचं अनुसरण करायचा प्रयत्न करायचे, आपलं जे गृहस्थाश्रमातली कर्तव्य आहेत ती सांभाळून. तर मग मग त्यांनी काय ऐकलं की केशव महाराजांनी त्यांना सांगितलं की काही भक्त मंडळी आहेत तर ज्यांना कुणाला शेषशाही विष्णू मंदिर आहे तर त्यांचं दर्शन घ्यायचं तिथे जाऊ शकतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भक्ती सिद्धांत सरस्वती यांचं काय आहे प्रवचन आहे हरिकथेवर, तर ते ऐकायला काही जण थांबू शकतात, ज्यांना जी इच्छा आहे ते करू शकतात. असे त्यांनी दोन पर्याय सांगितले. मग तिथे काय झालं तर बरेच जण जे भक्त होते ते शेषशाही विष्णूचं मंदिर पाहायला गेले. आणि फक्त एक 10-12च लोक, तिथं मोजकीच मंडळी जी होती तर ती
भक्ती सिद्धांत सरस्वती होते, तर त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी थांबले. मग त्यापैकी एक श्रील प्रभुपाद होते पहा. म्हणजे शेषशाही विष्णूंना पाहण्याऐवजी त्यांनी काय पसंत केलं, तर आपल्या गुरूंच्याकडून प्रवचन ऐकणं पसंत केलं पहा. मग ह्याच्यातून आपण काय शिकतो, की आपल्याला गुरु आहेत तर त्यांचे श्रीचरण त्यांचे चरण कमल महत्वाचे पहा. गुरुच काय करतात, आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांपर्यंत पोहोचवतात. अंतस्थ परमात्मा प्रेरणा देत असतो पहा. म्हणजे प्रत्येक भक्तांचा जीवन प्रवास कसा असतो पहा महात्म्यांचा, तर त्यांच्यावर ईश्वराची कशी असते, तर कृपा वर्षावच होत असते पहा त्यांच्यावर. आणि ईश्वराचं त्यांच्यावर भगवान श्रीचं प्रेमच असतं त्यांच्यावर. तर त्यावेळेला ते आणि हे सगळं त्यांची योजना असते, नियोजन असतं भगवान श्रीकृष्णांचं पहा. तर श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती आहेत, तर त्यांच्या प्रवचनासाठी श्रील प्रभुपादांनी थांबण्याचा निर्णय घेतला असं त्यांनी लिहून ठेवलंय पहा. मग आता पुढे जाऊ आपण. हा प्रभूजी पुढची स्लाइड घेऊ. मग आता श्रील भक्ती सिद्धांत जे सरस्वती होते, तर त्यांनी मग काय केलं, की जे अभय होते तर त्यांच्याकडून म्हणजे त्यांची जी अलाहाबाद मध्ये त्यांची भेट झाली 1932 साली. मग त्यावेळेला त्यांनी काय केलं, त्यांना दीक्षा दिली बरं का, दीक्षित झाले श्रील प्रभुपाद. मग त्याचा सुद्धा खूप छान प्रसंग आहे बरं का त्यांच्या जीवनातला. तर जेव्हा श्रील प्रभुपाद आहे तर ते अलाहाबाद मध्ये गेले त्यांना भेटायला. आल्यानंतर म्हणजे पहा भगवान श्रीकृष्णांचं कसं नियोजन होतं. त्यांना अशा फार्मास्युटिकल कंपनीच्या म्हणजे व्यवसायाचं निमित्त करून अलाहाबादला तिथे पाठवलं श्रील प्रभुपाद. तिथे पोहोचले. मग तिथे येणं जाणं असायचं श्रील भक्ती विद्वान सरस्वतींचं, सॉरी श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती यांचं तिथं येणं जाणं असायचं. आणि मग तिथं त्यांची भेट झाली त्यांच्याशी अनुयायांसोबत आणि भक्त मंडळींसोबत. आणि मग तिथे दीक्षेसाठी कोणाकोणाची इच्छा आहे असं त्यांनी विचारलं होतं. असं बऱ्याचदा ते प्रवचनासाठी भेट घेण्यासाठी जायचे आणि ते सांगायचे की मला गृहस्थ आश्रमातल्या जबाबदारी आहेत, मी विवाहित आहे, पण मला जमेल तसं मठामध्ये येऊन मी सेवा करायचा प्रयत्न, असं ते सांगायचे आणि जायचे तिथे सेवेसाठी वगैरे. मग तेव्हा त्यांनी आधीच विचारून घेतलं होतं तिथे आणि कोणाला इच्छा आहे ते येऊ शकतात. मग अशा म्हणजे जेव्हा दीक्षेचा एका प्रवचनानंतर दीक्षेचा असा कार्यक्रम होणार आहे असं कळलं तेव्हा श्रील प्रभुपाद तिथे गेले. मग त्यांच्याबद्दल जेव्हा सगळ्यांची म्हणजे ते प्रवचन झाल्यावर तिथे सगळ्यांची नावं सुचवली गेली. मग श्रील प्रभुपाद यांचं पण नाव अभयचरण यांचं सुचवलं गेलं पहा भक्ती सिद्धांत सरस्वतींच्या समोर. मग तेव्हा ते काय म्हणाले, की हा त्याला मी माझा शिष्य स्वीकारेल, कारण तो अगदी म्हणजे पूर्ण असं एकाग्र चित्ताने ऐकतो पहा. प्रवचनातनं उठून जाणाऱ्या मंडळींमध्ये तो नाही, तर तो नेहमी शेवटपर्यंत माझं प्रवचन ऐकत असतो पहा. म्हणजे पहा त्यांची चिकाटी आणि आपल्या गुरूंनी जे जे काही सांगितले ते एकाग्र चित्ताने आपण ऐकणं हे सुद्धा शिष्याचा एक उत्तम गुण आहे पहा. शिष्याची कशी निवड करतात गुरु, अशी निवड करतात, अशी पारख करतात पहा. हे ह्या प्रसंगातून आपण शिकायचं. जे गुरु असतात तर त्यांची अशी पात्रता असते की शिष्याचे ते सगळे सुप्त गुण आध्यात्मिक म्हणजे जे काही असतात किंवा सगळ्या पद्धतीचं ते त्यांनी आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याने ते जाणलेलं असतं, ते ओळखतात. आणि अशा पद्धतीने त्यांनी त्याची निवड केली आचार्य अरविंद यांची. आणि मग त्यांनी काय केलं, तर त्यांना जप करून माळा त्यांच्या हातात दिली पहा, ते चित्रात दाखवले. आणि मग त्यानंतर त्यांनी ती एक माळ त्यांना दिली जपमाळ आणि त्यानंतर पहिली हरिनाम दीक्षा दिली. पण त्याच बरोबर त्यांनी ब्राह्मण दीक्षा सुद्धा त्यांना दिली पहा. म्हणजे बऱ्याच जणांना भक्ती सिद्धांत सरस्वती म्हणजे हरिनाम दीक्षा पहिली दिल्यानंतर आपण अर्चविग्रहांची सेवा, भोग अर्पण करणे, भगवंतांना नवविधा भक्ती म्हणजे असं जेवढं काही वैष्णव म्हणजे जे सदाचार त्यांचं पालन करून आपण भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा केल्यानंतर मग त्यांना ब्राह्मण वर्णाची दीक्षा भक्ती सिद्धांत सरस्वती द्यायचे. पण त्यांनी म्हणजे त्यांनी हे जाणलं होतं गुरूंनी आणि त्यांना लगेचच त्याच वेळी एकाच वेळी त्यांना 2 दीक्षा दिल्या पहा. म्हणजे हे फार मोठं श्रील प्रभुपाद यांचं सौभाग्य होतं की त्यांना गुरूंकडून असे एकाच वेळी 2 दीक्षा मिळाल्या पहा. आणि म्हणजे हे म्हणजे असामान्य जीवनामध्येच त्यांना घडतात पहा. ह्याच्यातून आपण समजून घेऊया. मग श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती जे होते तर त्यांनी त्यांचं नाव काय ठेवलं, तर त्यांचं अभयचरण नाव होतंच.
मग त्यांनी त्याच्यामध्ये काय वाढवला शब्द, तर अरविंद. त्याचा अर्थ काय, कमळ असं होतो. म्हणजेच काय, की भगवान श्रीकृष्ण आहेत तर त्यांचे चरण कसे आहेत, तर कमळासारखे कसे आहेत, अत्यंत कोमल आहेत. तर अशा भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांची सेवा करणारा दास म्हणजे कोण, तर अभय चरण अरविंद असे ऐसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. तर तेव्हापासून त्यांचं नाव काय झालं, अभय चरण अरविंद. हे त्यांचं दीक्षेनंतरचं नाव आहे. आता आपण पुढे जाऊ. हा, मग आता म्हणजे जेव्हा वेगवेगळी आपली म्हणजे जी वेगवेगळी जी येणी होती, तर ती वसुलीसाठी असे अभयचरणना भरपूर असं फिरावं लागायचं. आणि म्हणून जेव्हा अशी भरपूर सगळी येणी त्यांना झाली आणि त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढला कंपनीवरचा त्यांच्या. आणि मग आता असं झालं की म्हणजे आता काय करायचं म्हणजे. आणि जे कार्तिक घोष होते डॉक्टर, तर ते म्हणजे त्यांच्या या कंपनीत म्हणजे ते भागीदार होते, जे अभयचरण होते ते श्रील प्रभुपाद. पण त्यांच्याकडे म्हणजे इतकं कर्ज झालं म्हणजे त्यांच्या चांगल्या वृत्तीमुळे किंवा त्यांची ती येणी वसूल झाली नाही श्रील प्रभुपाद यांची. त्यांनी अत्यंत म्हणजे प्रामाणिकपणे त्यांचा व्यवसाय केला आणि भरपूर लोकांना त्यांनी म्हणजे त्यांना ज्या काही मागण्या होत्या औषधाच्या तर त्या सगळ्या पोच केल्या. पण त्या प्रमाणात येणी वसूल न झाल्यामुळे त्या काळातलं 10,000 रुपयांचं कर्ज झालं बघा. मग ते त्यांना अशा पद्धतीचं त्याच्यावर म्हणजे कर्जाचं संकट ओढवलं. मग त्यावेळेला काय झालं, तर त्यावेळेला जे डॉक्टर बोस होते, कार्तिक बोस, मग त्यांनी काय केलं की ती सगळी प्रयाग फार्मसी नाव होतं तिचं, तर ते सगळे अभयचे जे काही हिशोब होते तर ते सगळे म्हणजे त्यांनी त्या सगळे जे आहेत तर त्या सगळ्यांचं म्हणजे व्यवस्थित त्याचा हिशोब लावला आणि जे काही असेल ते सगळं सामोपचाराने तो विषय त्यांनी काय केला, अशा पद्धतीने तो संपवला. आणि मग त्यांचं सगळी कर्ज आहेत ती सगळी निघून गेली श्रील प्रभुपाद यांच्यावरची. पण काय झालं त्यामुळं, तर त्यांच्या म्हणजे एक प्रकारे त्यांची म्हणजे अर्थार्जनाचं जे किंवा उपजीविकेचं साधन होतं तर ते निघून गेलं पहा अशा पद्धतीने. मग आता अभय कसे होते, तर त्यांना कुठली नोकरी काम धंदा असं काही नव्हतं. मग त्यांनी काय विचार केला, आता म्हणजे अलाहाबाद जे आहे तर त्याच्यापेक्षा मोठ्या शहरामध्ये आपण जाऊया आणि आपण काय करूया, तर तिथे आपण मोठी अशी म्हणजे असा कारखाना म्हणजे फॅक्टरी असं आपण कारखाना आपण काढूया आणि तिथे औषधांचा कारखाना करून आपण तिथे काय करूया, तर आपण तिथे स्थायिक व्हायचा प्रयत्न करूया. मग ते असा त्यांनी निर्णय घेतला. आणि मग त्यानंतर त्यांनी काय केलं, एक छोटासा म्हणजे दुकानमध्ये असा व्यवसाय आपल्या पुतण्याला त्यांनी दिला करायला अलाहाबाद शहरामध्ये. आणि मग त्यांनी मुंबईला थोड्या दिवसात जायचा निर्णय घेतला. मग आता ते साल होतं 1935, 25 फेब्रुवारी. मग तेव्हा व्यासपूजा म्हणजे आपले जे गुरु असतात तर जी व्यास पौर्णिमा असते तेव्हा सगळे जे भक्त असतात त्यांचे अनुयायी असतात शिष्य, ते काय करतात, गुरूंची पूजा व्यास पौर्णिमे दिवशी करतात. तर त्या दिवशी म्हणजे त्यांचा ह्यांचा भक्ती सिद्धांत सरस्वती जे आहेत तर त्यांचा तो जन्मदिवस म्हणजे त्या वेळेला जेव्हा होता त्यांचा 66 म्हणजे ते 1935 साल आहे. आणि त्यांचा तो 62वा वाढदिवस होता. तर त्यावेळेला काय झालं, तर अभय जे आहेत तर त्यांनी आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता म्हणून एक कविता रचली पहा. आणि ती खूप सुंदर कविता होती. आणि त्यांच्या या व्यासपूजेच्या निमित्तानं त्याचं वाचन सर्व साधकांसमोर भक्तांसमोर तिथे जिथे भक्ती सिद्धांत सरस्वती आश्रमात आले होते कार्यक्रमासाठी, मग तिथे ते करण्यात आलं पहा. मग भक्ती सिद्धांत सरस्वती होती तर त्यांनी ती म्हणजे जी कविता होती तर त्यातलं जे एक म्हणजे कडवं आहे तर ते त्यांना अत्यंत भावलं पहा. आणि त्यामुळे ते अत्यंत आनंदी झाले. आणि म्हणजे त्यांनी आपल्या जवळच्या गोपनीय जे होते जवळचे असे त्यांचे जे अनुयायी होते भक्त होते त्यांना सांगितलं. ते कविता पाहून ते इतके प्रभावित झाले की त्याचे म्हणजे त्यांचं जे एक पाक्षिक होतं तर ते हार्मोनिस्ट नावाचं होतं, दि हार्मोनिस्ट फार प्रसिद्ध होतं ते पाक्षिक. तर म्हणजे ते गौडीय मठाकडून ते प्रकाशित केलं जायचं. तर त्या पाक्षिकामध्ये म्हणजे त्याचा जो संपादक आहे त्याला त्यांनी बोलवून सांगितलं की हा जो काही लिहिल
आणि जे काही म्हणजे रचना करेल कविता ते सगळं सगळं तुम्ही द हार्मोनिस्ट मध्ये तुम्ही काय करा, प्रकाशित करा असं सांगितलं. म्हणजे पहा, गुरु कशा पद्धतीनं आपल्या शिष्यांची निवड करतात आणि त्यांना अशा पद्धतीने प्रेरणा देतात किंवा त्यांचे जे गुण असतात उपजत हे गुरूंनी कसे जाणलेले असतात. तर त्या कवितेमध्ये काय होतं, म्हणजे त्या कवितेचे बोल काय होते, तर ते आपण आता इथे इंग्लिश मध्ये आहे. तर हे जुन्या काळातलं इंग्लिश आहे, आपल्याला लक्षात नाही येणार. ऍब्सोल्यूट इज द सेंटिएंट दाऊ हॅज प्रूव्ड इन पर्सनल कलॅमिटी दाऊ हॅज मूव्ड. याचा अर्थ काय होतो, तर सोप्याशा म्हणजे आता हिंदी ट्रान्सलेशन आहे त्याचं, तर आपण त्याद्वारे तो म्हणजे असं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर ती जी कविता होते तर त्याचा फार सुंदर अर्थ होता. परमेश्वर हे म्हणजे त्याचा अर्थ काय, पहिल्या ओळीचा परमेश्वर इंद्रियानुभूती जी आहे आपली वेगवेगळी इंद्रियानुभूती असते. आपल्या इंद्रियांना समजतं की परमेश्वर आहे, म्हणजे परमेश्वर तिथे आहे. आणि हे सगळं तुम्ही सिद्ध केलं, म्हणजेच काय, हे कुणी सिद्ध केले, तर गुरूंनी सिद्ध केले. आणि निर्विशेष निराकारवाद म्हणजे ह्याची विपत्ती म्हणजेच काय, विपत्ती म्हणजे संकट, इम्पर्सनल कलॅमिटी म्हणजे हे म्हणजे संकटच आहे. परमेश्वर म्हणजे एक म्हणजे परमेश्वर एक व्यक्ती असताना आपल्या इंद्रियांनी आपण त्याला जाणून घेऊ शकतो, आपल्या विविध इंद्रियांनी त्यांना अनुभवू शकतो थोडक्यात. असं असताना परमेश्वराचं स्वरूप असं असताना हे जे निर्विशेषवाद निराकार वादाचं संकट आपल्यावर येऊन कोसळलंय, तर ह्याचं निराकरण कोणी केलंय, तर फक्त तुम्हीच केलंय असं त्यांनी कृतज्ञतापूर्वक आपल्या गुरूंना सांगितलंय. पहा, म्हणजेच काय, त्या काळामध्ये मायावी लोक म्हणजे जे होते मायावादाचा प्रसार करणार, तर असे जे मायावादी लोक होते, तर त्यांनी निर्गुण आहेत, निराकार असं त्यांनी त्यांचं म्हणजे त्यांची संकल्पना मांडली होती, की जी अर्थात चुकीची आहे. आणि त्यामुळं किंवा निर्विशेषवादींचं मत होतं की भगवान म्हणजे काय, तर भगवान म्हणजे फक्त प्रकाश किरण, निर्विशेष ब्रह्म असे निर्गुण निराकार आहेत अशी त्यांनी संकल्पना मांडली होती. मग त्यामुळं ती कुणीतरी काय करणं आवश्यक होतं, खोडून काढणं आवश्यक होतं. मग अशी जी संकल्पना आहे, म्हणजे असं जे संकटच आहे, तर ते दूर करण्यासाठी म्हणजे तुम्ही आला आहात, तुम्ही प्रकट झालात, अशा पद्धतीने त्यांनी उद्गार त्या कवितेमध्ये म्हणजे काढलेले होते. तर ती रचना अशा पद्धतीची सुंदर केली होती. आणि त्यामुळं हे सगळं भक्ती सिद्धांत सरस्वती यांना खूप आवडलं. आणि त्यांनी काय सांगितलं की हार्मोनियसच्या संपादकांना तो जो काही लिहिल अभयचरण, तर ते तुम्ही प्रकाशित करा. आता पुढे जाऊ आपण. हा, आता हा जुलै 1935 साल उजाडलं. आणि मग भक्ती सिद्धांत सरस्वती होते, तर ते एक म्हणजे कार्यक्रम होता, असा मूर्ती म्हणजे पूजा होती तिथे श्रीकृष्णांची, आणि त्यासाठी मुंबईमध्ये आलेले होते. मग तेव्हा त्यांनी विचारलं की अभय कुठे आहे. मग भक्ती सिद्धांत जे आहेत, तर त्यांनी म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांनी विचारलं की तू मुंबईत असं स्वतंत्र कशाला राहतोस, म्हणजे तुझी तर पात्रता आहे की हे जे मुंबईतलं म्हणजे जो मठ होता, म्हणजे ते जे म्हणजे ठिकाण होतं, तर ह्या मठाचा तू अध्यक्ष होऊ शकशील अशी तुझी पात्रता आहे. अशा पद्धतीने त्यांनी उद्गार काढले. पहा, मग भक्ती सिद्धांत म्हणजे सरस्वती जे आहेत, तर त्यांनी काय सांगितलं, म्हणजे तिथं ते त्यांच्यासोबत त्यांच्या तिथल्या अनुयायांनी हे उद्गार काढले. आणि मग भक्ती सिद्धांत सरस्वती म्हणजे ते अभय कुठे आहेत असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं अभय जे आहेत ते वेगवेगळ्या सेवा देत आहेत असे. आणि मग त्यांची अशी पात्रता आहे, म्हणजे तू वेगळं का राहतोस असं विचारल्यावर कोणीतरी उद्गारला, म्हटलं की हा, खरं तर त्याची पात्रता आहे की तो या आश्रमाचा अध्यक्ष होऊ शकतो अशा पद्धतीने. तर तेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वतीने काय सांगितलं की तो बाहेरच राहतोय, म्हणजे आश्रमाबाहेरच राहतोय, आश्रमामध्ये राहायला नाही येत आहे. आणि ते चांगलं आहे, तुमच्या संपर्कामध्ये तो राहत नाही, हे चांगलं आहे. आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तो त्याचं कार्य निश्चित पार पाडेल. आणि त्यामुळं आत्ता काही म्हणजे गरज नाही, म्हणजे नाही आले ते आश्रमात राहायला तरी चालणार आहे, म्हणजे आता काही तशी आवश्यकता नाही असं म्हणाले. म्हणजेच काय, तो आश्रमाच्या बाहेर राहतो हेच खूप चांगलं आहे, आणि योग्य वेळ आली की तो आपलं कार्य आहे ते संपूर्णपणे पार पाडणार आहे. म्हणजेच हे काय होतं, तर त्यांच्या भावी जीवनातली ही संकेत म्हणजे संकेत होते ते त्यांनी जे जाणलेले होते. आणि ते संकेतच आपल्याला ह्या म्हणजे वाक्यातून त्यांनी दिलेले होते. पहा, म्हणजे आपल्या अनुयायांना त्यांनी की त्याच्या जीवनामध्ये योग्य वेळ आल्यावर
तो सगळ्या पद्धतीची सेवा आणि कार्य पार पाडणार आहे असं भक्ती सिद्धांत सरस्वतीने सांगितलं होतं पहा. हे त्यांच्याविषयीचं भाकीत होतं त्यांच्या गुरूंनी केलेलं. मग आता पुढे एकदा मग 1935 सालच्या नोव्हेंबरमध्ये वृंदावनला श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती राधाकुंड आणि तो आजूबाजूचा परिसर आहे तर तिथे ते आले होते भक्ती सेवेच्या निमित्ताने साधनेच्या निमित्ताने. आणि मग त्यावेळेला त्यांची भेट झाली. मग तिथे राधाकुंडाच्या शेजारून असं तिथं खूप सुंदर रमणीय परिसर आहे. खूप छान अशा पद्धतीचे मोर तिथे त्या काळात तसं सुंदर होतं. आता थोडंसं ते आधुनिकता आली पण तिथे असं होतं परिसर फार सुंदर होता. मोर असं नृत्य करत असत, वेगवेगळे पशुपक्षींचा किलबिलाट असं खूप घनदाट म्हणजे अशी गर्द झाडी अशा पद्धतीचं तेव्हा तिथं होतं राधाकुंडाचं स्वरूप. ते म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी आणि ह्या 6 गोस्वामींना हे सगळं शोधून काढण्याच्या लीलास्थळी हे कार्य दिलं होतं पहा. मग त्या माध्यमातून ते शोधून काढलेलं होतं राधाकुंडाचा शोध लागला होता आणि त्यानंतर त्याचा विकास केला गेला होता. मग हे सगळं ते त्याच्या जे राधाकुंड आहे तर त्याचे बाजूचे जे घाट आहेत असे पायऱ्या आहेत तर तिथून ते अशा पद्धतीने सकाळच्या वेळी फिरत होते म्हणजे त्यांचा एक फेरफटका असा सुरू होता आपल्या अनुयायांशी चर्चा म्हणजे करत करत त्यांच्या गुरूंचा. तर त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं त्यांना की भक्ती सिद्धांत सरस्वती काय म्हणाले, जेव्हा कधी तुझ्याकडे धन येईल, आर्थिक स्थितीचं सगळं त्यांचं ज्ञान होतं ना गुरूंना, भक्त असतात दीक्षित, ते आपल्या सगळ्या जीवनातल्या घटना असतात ते गुरूंना सांगून तिथे मार्गदर्शन देत असतात की भक्तिमय जीवनामध्ये कसं आपण पुढे म्हणजे पाऊल टाकायचं, कशा पद्धतीने आपण अग्रेसर व्हायचं. यासाठी आपल्या भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन हे वेगळं नसतंच कुठल्या भक्ताचं काम. जे काही असतं ते आध्यात्मिक जीवनाचाच भाग असतं. मग ते सगळं त्यांच्याशी म्हणजे सल्लामसलत मार्गदर्शन घेत असतात जीवनातले प्रसंग. त्यांना माहिती होतं की आर्थिक संकटात म्हणजे आहेत तशी लोक ते जाणत होते. तेव्हा त्यांनी काय सांगितलं की जेव्हा कधी तुझ्याकडे पैसे येतील, धन येईल, तेव्हा तू काय कर तर पुस्तकांचं प्रकाशन कर. मग हा जो संदेश आहे, हा जो उपदेश आहे त्यांचा तो अत्यंत मोलाचा होता आणि तो त्यांच्या म्हणजे अगदी हृदयावर कोरला गेला होता पहा. आता ते पुढे कसं म्हणजे त्याची म्हणजे कसं कार्य घडलं तर त्या सगळ्याच म्हणजे जे मूळ आहे ते ह्या संदेशामध्ये आहे पहा. मग आता अशा पद्धतीने चर्चा त्यांच्या खूप चालायच्या म्हणजे अशा गोपनीय चर्चा आपल्या आश्रमाविषयी, भक्तांविषयी, वेगवेगळ्या अनुयायांविषयी ते सगळं सांगायचे त्यांना. असं खूप महत्वाच्या गोष्टी सांगायचे की जे इतर साधकांशी ते चर्चा करत नसत ते सगळं अभयचरण अरविंद त्यांच्याशी ते चर्चा करायचे. मग एक दिवशी ते असं म्हणाले की काय म्हणाले अगुण जालिबे म्हणजे काय की आग लागणार आहे असं म्हटले. आश्रमाला आग लागणार आहे म्हणजेच काय की कलकत्त्यातले हे गोडी आश्रम किंवा मठ आहेत त्यांनी प्रस्थापित केलेले तर हे सगळे नष्ट होणार आहेत थोड्या म्हणजे काही काळानेच म्हणजे अनुयायांमध्ये अशा पद्धतीने म्हणजे त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये वादविवाद निर्माण होऊन अशा पद्धतीने म्हणजे कलह होऊन ते सगळं संपुष्टात येणार आहे म्हणजे आग लागणार आहे असं त्यांनी सांगितलं. आणि हे त्यांनी केलेलं भाकीत होतं अभयचरणारविंद जे आहेत त्यांनाही माहिती होतं. आता पुढे जाऊ आपण. हा मग श्रील प्रभुपाद जे आहेत तर ते म्हणजे त्यांनी हे जे भाकीत त्यांनी केलेलं होतं तर ते पुढं काय घडलं तर कशा पद्धतीने घडलं तर ते त्यांना पाहायला मिळालं पहा. म्हणजे म्हणजे काही दिवसांनीच त्यांना म्हणजे अशा पद्धतीने तिथल्या मठाला आग लागली असं समजलं आणि मग उत्तराधिकारासाठी म्हणजे काय झालं तर तिथल्या जे त्यांचे अनुयायी होते, भक्त होते, तर त्यांच्यामध्ये शिष्य होते, त्यांच्यामध्ये कलह निर्माण झाला आणि 2 गट निर्माण झाले, 2 संघ आणि मग त्याला मग पुन्हा म्हणजे कसं की त्याला कायदा आणि ह्या कचाट्यामध्ये ते सगळं म्हणजे अशा न्याय व्यवस्थेच्या कचाट्यामध्ये ही सगळ्या गोष्टी अडकल्या आणि अशा पद्धतीने हे सगळं जे गौडी मठांची स्थापना केली होती आणि सगळं अनुयायी त्यांनी प्रशिक्षित केले होते, शिष्य त्यांनी निर्माण केले होते. हे सगळं सगळं त्यांचं म्हणजे जे कार्य होतं तर ह्या सगळ्याला त्या शिष्यांनी म्हणजे उत्तराधिकारासाठी असे 2 संघ निर्माण झाले आणि त्यांनी काय केलं अशा पद्धतीने त्यांनी 2 भाग केले आणि त्यांच्यामध्ये कलह निर्माण झाला, वाद निर्माण झाला आणि हे सगळं त्यांचं कार्य नष्ट झालं पहा. हे पुढे त्याचा उल्लेख येईलच पण आता थोडासा मी त्याचा उल्लेख करून ठेवला. मग असे जे श्रील प्रभुपाद ची चर्चा भक्ती सिद्धांत सरस्वतींच्या व्हायच्या तेव्हा त्यांनी एकदा पत्र लिहिलं
आपल्या गुरूंना. आणि त्यांनी काय सांगितलं की मी तुमची कशी सेवा करू शकतो. म्हणजे त्यांनी फक्त आपल्या गुरूंना एवढंच विचारलं की मी तुमची कशी सेवा करू शकतो. हाऊ शॅल आय सर्व्ह यू, एवढंच विचारलं त्यांनी. गुरूंना कधी काही मागितलं नाही किंवा त्यांनी गुरूंना कुठली सेवाही मागितली नाही. त्यांनी नेहमी कसं विचारलं, मी कशा पद्धतीने तुमची सेवा करू शकतो का. हे उत्तम शिष्याचं लक्षण आहे का. म्हणजे आपण ह्या ब्रह्मवैष्णव गौडीय परंपरेतूनच आपण हे सगळं मार्गदर्शन घेत म्हणजे जे काही जे काही म्हणजे श्रील प्रभुपादांनी घेतलंय तर ते अभ्यास आहोतच. पण पहा ह्या म्हणजे जे काही व्यास मुनींनी अभ्यासले ते म्हणजे तेच अर्जुनांनी म्हणजे त्या परंपरेचं श्रीकृष्णांकडूनच ज्ञान मिळलं. आणि तेच म्हणजे जे काही ज्ञान असतं ते जसंच्या तसं येतं पहा. तेच श्रील प्रभुपादांना मिळालेलं आहे पहा, की जे अर्जुनांनी घेतलं होतं किंवा व्यासमुनींनी अभ्यासलं होतं. मग असं जे ज्ञान आहे ते भक्ती सिद्धांत सरस्वतींच्या माध्यमातून त्यांना मिळालं पहा. मग अशी म्हणजे हे खूप म्हणजे सौभाग्याची गोष्ट आहे किंवा ही खूप मोठी गोष्ट आहे. अशा भक्तांच्या जीवनी असे गुरु येणं. मग जेव्हा त्यांना 2 आठवड्यानंतर पत्र लिहिलं त्यांच्या गुरूंनी, तेव्हा त्यांनी काय सांगितलं, हे महत्वाचं आहे, सगळ्यांनी आता लक्ष देऊन हे ऐकूया. तर मी म्हणजे पूर्णपणे म्हणजे माझा तुझ्यावर विश्वास आहे की तू इंग्लिशमध्ये वैदिक ज्ञान आहे तर त्याचा प्रसार आणि प्रसार करू शकशील. आणि जे असे वेगवेगळ्या म्हणजे जे वेगवेगळ्या पाश्चात्य देश आहेत तर तिथे जाऊन तू इंग्लिश भाषेमध्ये त्यांच्याशी संभाषण करून संपर्क करून तू त्या लोकांना खूप छान मार्गदर्शन करू शकशील आणि तुला खूप अनुयायी चांगले मिळतील. आणि त्यांना तू वेगवेगळ्या चर्चा वादविवादातून इंग्लिश या भाषे माध्यमातून अगदी पूर्णतया त्यांना भगवत भक्तीमध्ये आणू शकशील पहा. म्हणजे त्यांनी हे देखील सांगितलं की तू इंग्लिश मधून म्हणजे इंग्लिश भाषेतला उत्तम प्रशिक्षक बनशील, उत्तम असा मार्गदर्शक बनशील असं सांगितलं. आणि असा मार्गदर्शक बनून तू काय कर, तर हे जे पाश्चात्य जे लोक आहेत तर त्यांना भगवान जे श्रीकृष्ण आहेत तर चैतन्य महाप्रभू स्वरूपात त्यांनी जे जे काही उपदेश आहेत ज्या ज्या त्यांच्या शिकवणी आहेत तर त्या तू ह्या सगळ्या म्हणजे सगळ्या लोकांपर्यंत असं तू पोहोचवण्याचं कार्य इंग्लिश भाषेतून प्रचार आणि प्रसार करून कर असं त्यांनी सांगितलं पहा. मग त्यांनी हे पत्र त्यांना लिहिलं अशा पद्धतीने. मग श्रील प्रभुपादांनी हे जाणलं की त्यांना आठवलं की पहिली भेट जेव्हा झाली ती 1922 साली तर त्यावेळेला देखील असाच उपदेश त्यांनी केला होता की इंग्लिश भाषेच्या माध्यमातून त्यांचं प्रभुत्व होतं इंग्लिशवर तर त्या माध्यमातून तो प्रचार आणि प्रसार पाश्चिमात्य देशात जाऊन ह्या श्री भगवान जे श्रीकृष्ण आहेत तर चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये त्यांनी जो आध्यात्मिक ज्ञान दिलंय त्याचा प्रसार आणि प्रसार तुम्ही का नाही करत विचारलं तर मग ते त्यांना म्हणजे ती त्यांना जाणीव झाली, आठवण झाली. आणि त्यांनी जाणलं की हाच आपल्यासाठी गुरूंचा उपदेश आहे किंवा हाच आपल्यासाठी गुरूंचा काय आहे तर संदेश आहे किंवा गुरूंची ही आज्ञा आहे. आणि मग त्यांनी म्हणजे हे त्यांनी सगळं लक्षात घेतलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या जीवनाचं लक्ष किंवा ध्येय काय बनवलं तर गुरूंची आज्ञा आहे त्याचं पालन करायचं का. मग आता त्या म्हणजे ह्या सगळ्यासाठी कसे प्रसंग घडत गेले ते पुढे आपण अभ्यासणार आहोत. मग श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती आहेत तर ते जानेवारी साधारण 1937 साली म्हणजे त्यांचा तिरोभाव दिला म्हणजे त्यावेळेला त्यांनी वैकुंठ गमनी प्रयाण केलं. मग असे जे भक्ती सिद्धांत सरस्वती आहे मग त्यांनी सांगितलेलं की पाश्चिमात्य देशामध्ये जाऊन तू भगवत भक्तीचं हे जे ज्ञान आहे याचा प्रसार आणि प्रसार कर. मग आपल्या गुरूंचे शब्द त्यांनी तंतोतंत पाळले पहा. 1965 साली त्यांनी काय केलं अमेरिकेत 2 महिन्याचा खडतर प्रवास करून ते एका जलदूत म्हणजे जे जलदूत नावाचं ते जहाज आहे की जी स्टीमशिप्स इंडिया कंपनी म्हणून आहे त्याच्या सुमती मोरारजी म्हणून मालकीण आहे. तर वयाच्या 69व्या वर्षी पहा तर त्यांनी हा प्रवास केला 2 महिने जहाजातून. आणि त्यावेळेला त्यांना 2 हृदयविकाराचे झटके आले तरी देखील त्यातून ते सुखरूप बचावले. आणि त्यांनी अशा पद्धतीनं अमेरिकेच्या भूमीवर पहिलं पाऊल आपलं ठेवलं पहा. म्हणजे गुरु आज्ञा जी आहे तर त्याचं तंतोतंत पालन कसं करायचं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोण आहेत आपले श्रील प्रभुपाद. अशा पद्धतीने आशय जे प्रमुख संस्थापक आचार्य ज्यांनी 1 वर्षामध्ये
म्हणजे इस्कॉनची स्थापना केली 1966 साली. त्यांनी अमेरिकेमध्ये 1 वर्षाच्या खडतर प्रयत्नांनी आणि निष्कांचन होते, फक्त ₹40 होते त्यांच्याकडे आणि अशा अवस्थेत त्यांनी खडतर जीवन संघर्ष करून 1 वर्षाने आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ किंवा संघटनेची स्थापना केली पहा. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या हयातीमध्ये म्हणजे ते जोपर्यंत होते 1977 सालापर्यंत, तर तोपर्यंत त्यांनी स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या उपस्थितीत त्यांनी 100 पेक्षा जास्त मंदिरं, गुरुकुल, कृषी समाज संस्था, अशा कृषी समाज आणि संस्था म्हणजे अशा वैदिक जीवन प्रणाली म्हणजे जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा कृषी समाज, अशा संस्था त्यांनी निर्माण केल्या आणि गुरुकुल स्थापन केले टेक्सास आणि डल्लासमध्ये. तर असं सगळं त्यांनी पाहिलेलं होतं पहा. म्हणजे असं जे विश्वव्यापी संघटन आहे इस्कॉन, त्यांचं स्वरूप बनलं पहा. म्हणजे गुरुंचे आशीर्वादही असतात शिष्यांच्या म्हणजे पाठी शिष्यांच्या साठी गुरु प्रेरणादायी म्हणून पण कार्य करतात आणि त्याचबरोबर म्हणजे गुरुच असतात की ते जीवनामध्ये आपल्याला भगवत चरणांकमलांशी घेऊन जातात पहा. आणि गुरुकृपेमुळेच आपण भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांची सेवा करू शकतो पहा. हे गुरूंचं अनन्यसाधारण महत्व आहे. आणि मग असे जे गुरु आहेत त्यांच्या कृपेनेच पहा, त्यांनी दिलेला जो उपदेश आहे तर तो उपदेश आहे तो ग्रहण करून श्रील प्रभुपाद जे आहे तर त्यांनी अमेरिकेमध्ये आपल्या गुरूंनी दिलेलं जी आज्ञा आहे त्याचं पालन करण्यासाठी ते पोहोचले पहा. त्यांना विचारलं होतं एका पत्रकारांनी, साधारण भारतातून जे जायचे लोक तर त्यांना काय विचारायचे की म्हणजे तुम्ही इथे कशासाठी आला, तर सगळेजण धन कमवायला म्हणजे असे जे साधू पुरुष वगैरे तर ते असे जायचे अर्पण घ्यायला, असं जात असत वेगवेगळ्या कारणांसाठी म्हणजे प्रचार करायला जात असत. त्यांना त्यांनी विचारलं तुम्ही कशासाठी आला तिथे, काय घ्यायला आला, तर तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं होतं श्रील प्रभुपादांनी, मी इथे काही घ्यायला नाही आलोय, मी इथे काही द्यायला आलोय. आणि काय द्यायला आलोय तर कृष्ण भक्ती किंवा कृष्ण भावनामृत द्यायला आलोय. आणि त्याद्वारे आपलं जे कष्टमय जीवन आहे आणि अज्ञानामुळं आपण ह्या भौतिक ह्या कष्टमय जीवनामध्ये बद्ध जीवनामध्ये गुंतून आणि त्यामुळे आपण हे सगळं वेदनादायी जीवन जे जगतो ह्या सगळ्यापासून मी तुम्हाला सगळ्यांना मुक्त करू शकेन. आणि ह्यासाठी मी आपल्या सर्वांना कृष्ण भक्ती द्यायला आलो, कृष्ण भक्तीचं ज्ञान द्यायला आलो, हरे कृष्ण महामंत्राचा जप मी तुम्हाला द्यायला आलो. त्याद्वारे तुमच्या सर्वांचा भगवान कृष्ण काय करतील, उद्धार करतील, असं त्यांनी उत्तर दिलं होतं पहा. म्हणजे गुरूंचं जे उपदेश असतात किंवा आदेश असतात ते शिष्यावर कसे कार्य करतात शिष्याच्या माध्यमातून, तर ते ह्याचं सुंदर उदाहरण आहे पहा. आता आपण पुढे जाऊया. हा, मग आता मठाला जे आग लागली तर त्यामुळे काय झालं तर आधीच त्यांनी भाकीत केलं होतं त्यानुसार ते गौडीय मठ आहे तर तिथली जी म्हणजे तिथलं जे सगळं प्रशासन चालवणारी जी जी कार्यकारिणी होती म्हणजे जी कार्यकारिणी मंडळ होतं तर त्यांच्यामध्ये पण 2 संघ झाले आणि त्यांच्यामध्ये वादविवाद झाले पहा. आणि मग एकटी व्यक्ती काय करू शकणार गुरु, अशा पद्धतीनं त्या सगळ्या अनुयायांमध्ये शिष्यामध्ये 2 संघ होऊन त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन तो म्हणजे ते गौडीय मठाचं अस्तित्व आहे ते सगळं नष्ट झालं, असं घडलं. मग आता इथे आपण पुढचा टप्पा त्यांच्या जीवनातला अभ्यासूया की जे सीता कांत बॅनर्जी म्हणजे 6 सीताकांत बॅनर्जी हे रस्त्याचं नाव आहे. तर तिथं एक खोली भाड्याने त्यांनी घेतली होती आणि मग तिथं पहिलं त्यांनी आपलं जे लिखाण आहे बॅक टू गॉडहेड म्हणून त्यांनी मॅगझिन जे पहिलं 1944 साली म्हणजे ते प्रकाशित केलं. तर त्याचं लिखाण जे होतं तर ते त्यांनी तिथं केलं होतं पहा त्या खोलीमध्ये. आणि मग त्यानंतर म्हणजे ते प्रकाशन ते स्वतःच करायचे म्हणजे त्याचं म्हणजे ते स्वतःच त्याचं टंकलेखन करायचे, स्वतःच ते प्रकाशित करायचे आणि ते स्वतःच वितरित करायचे पहा. मग ते म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी खडतर असा त्यांचा त्याबद्दल सुद्धा म्हणजे त्या प्रकाशन आणि वितरणापर्यंत त्याचा म्हणजे त्यांचा प्रवास असायचा. त्या काळात त्यांच्याकडे धन उपलब्ध नव्हतं. मग त्यांना म्हणजे ते काय करायचं असं धन जसं उपलब्ध होईल तसं त्याचं प्रकाशन करत असत पहा. आणि म्हणजे ह्याच्यातून आपण समजून घेऊया की जेव्हा वृंदावनला जाऊन राहिले म्हणजे जेव्हा वानप्रस्थाश्रम त्यांनी स्वीकारला 1947 साली आणि ते गृहस्थाश्रमातून त्यांनी निवृत्ती घेतली आणि वृंदावनला जाऊन राहिले. आता इथे चहाचं चित्र दिसतं तर तो हा प्रसंग आहे त्यांच्या जीवनातला. तर त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे
ग्रंथ किंवा वैदिक साहित्य याचं महत्व किती आहे, उपदेशांचं पहा ते आपण अभ्यासू शकतो. तर जेव्हा ते असं भागवत आणि भगवद्गीतेवर त्यांनी भाष्य त्यांच्याकडे जसं उपलब्ध असायचे, कागद पैसे मिळाल्यानंतर त्यांच्याकडे पेपर उपलब्ध व्हायचे, तर ते लिखाण करायचे. मग एक दिवशी ते अशा पद्धतीने बाहेर गेले होते काही कामानिमित्त. मग त्यांनी जे भागवताविषयी भाष्य लिहिलेली होती, तर ती जी भाष्य होती, तर त्याची प्रत होती, तर ती त्यांच्या पत्नींनी काय केलं, त्यांना चहा म्हणजे त्यांच्या घरातली चहापूड संपली होती. मग त्यासाठी त्यांनी काय केलं, त्या प्रती रद्दीत घालून टाकल्या आणि ते विकून त्याच्यातून जे पैसे आले त्याच्यातून त्यांनी काय केलं, तर चहा पूड विकत आणली आणि त्याद्वारे चहा करून पिला. जेव्हा श्रील प्रभुपादांनी पाहिलं आपल्या प्रती शोधत होते, तर त्यांनी सांगितलं मी ते रद्दी म्हणून विकून टाकलं. तर तेव्हा त्यांना खूप दुःख झालं. मग त्यांनी विचारलं की म्हणजे ते हताश होऊन म्हणाले की एकतर चहा स्वीकारा, म्हणजे आपल्या पत्नीला असं ते म्हणाले, तर चहा स्वीकारा किंवा मला स्वीकारा, ह्यापैकी तुम्ही कोणाची निवड कराल. त्यांच्या पत्नी म्हणजे खरं तर त्या म्हणजे हास्याने म्हणजे चेष्टेने म्हणाल्या की मग चहाचीच निवड केलेली बरे. पण त्यांच्या तोंडून जेव्हा हे ऐकलं उत्तर त्यांनी, कारण त्या प्रचार प्रसारामध्ये सहभागी व्हायच्या नाही, त्या भक्ती मार्गावर असं त्यांना फारसा उत्साह नसायचा भक्तीमध्ये. मग त्यावेळेला त्यांनी जेव्हा हे उत्तर ऐकलं तेव्हा त्यांनी काय केलं, तर त्यांनी गृहस्थाश्रमातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून वानप्रस्थाश्रम स्वीकारला 1944 साली. आणि ते जे वृंदावन आहे तिथं जाऊन ते दामोदर मंदिर आहे, कृष्ण दामोदर मंदिर आहे, तिथे जाऊन ते राहिले. मग तिथं ते लिखाण करायचे आणि तिथून वृंदावनहून रेल्वेने यायचे दिल्लीला आणि ते वितरण करायचे बॅक टू हेड मॅगझिन जे आहे त्याचं. मग जसे पैसे येतील तसं करायचे. म्हणजे अशा अवस्थेमध्ये त्यांनी बॅक टू गॉड हेड जे मॅगझिन आहे त्याचं प्रकाशन आणि वितरण सुरू ठेवलं होतं पहा. म्हणजे आपण समजून घेऊया की श्रील प्रभुपाद जे आहेत तर त्यांनी अगदी म्हणजे पै-पैसाठी म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने जे दान करायचे लोक तर त्यांचे उमरे झिजवले किंवा दान आपल्याला मिळावं म्हणून आणि त्याच्यातून त्यांनी काय केलं, दिवसा उपाशी राहून म्हणजे कधी कधी त्यांना दूध फळं किंवा असं अन्न देखील फारसं मिळत नसे, पण त्यांनी काय केलं, हे सगळ्या पैशांचा उपयोग, ह्या सगळ्या धनाचा उपयोग कशासाठी केला, ग्रंथ लिहिण्यासाठी आणि छापण्यासाठी केला पहा. आणि आता आपण पाहतो की अशा पद्धतीने खडतर म्हणजे संघर्ष करून त्यांनी जे ग्रंथ लिहिले, भागवत लिहिला, भगवद्गीतेवरील भाष्य त्या काळात लिहिली, 18,000 श्लोक असलेलं जो भागवताचं 62 ते 65 मध्ये त्यांनी लिखाण केलं आणि तेव्हा वयाच्या 59व्या वर्षी त्यांनी निवृत्ती घेतली म्हणजे संन्यासाश्रम स्वीकारला आणि त्यांनी तिथे लिखाण केलं एका खोलीत राहून. आणि अशा पद्धतीने दूध फळं घ्यायचे, 100 माळा जप करायचे आणि श्री रूप गोस्वामींची जिथे समाधी आहे तिथं जाऊन त्यांची सेवा करायची, त्या समाधीची स्वच्छता करायची अशा पद्धतीने. आणि असं ते म्हणजे त्यांचा दिनक्रम असायचा. मग त्यावेळेला त्यांनी अशा खडतर संघर्षातून हे लिखाण केलं आणि आज आपण श्रील प्रभुपादांचे म्हणजे पुस्तक आहे तर ते उघडून सुद्धा आपण म्हणजे आपल्याला पाहणं होत नाही का. तर ह्याच्यातून आपण हा भाग समजून घेऊया की आपण काय केलं पाहिजे, श्रील प्रभुपादांना त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून जाणलं पाहिजे, त्यांचा सहवास आपण घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा खडतर प्रयत्नांमधून त्यांनी ग्रंथ आहेत तर ते साकारलेले आहेत. आणि असं कोण करू शकतो, एखादा उत्तम शुद्ध भक्तच करेल. आपल्या सगळ्या ज्या आसक्ती आहेत त्या त्यागून अगदी सगळ्या हालापेष्टा सोसून तो काय करेल तर भगवान श्रीकृष्णाची भक्तिमय प्रेममय सेवा, असा शुद्ध भक्त किंवा मुक्तात्मा जो असतो तो करतो पहा. मग आता त्यांनी ह्याच्यावरच थांबलं नाही तर त्यांनी काय केलं, तर गांधीजींचं त्यावेळेला राजकीय जे होतं ते फाळणी झाली आणि गांधीजींचा सहभाग असं ते वातावरण होतं. मग त्यावेळेला गांधीजींना सुद्धा त्यांनी पत्र लिहिलेलं होतं महात्मा गांधींना की हा राजकीय जे आहे हिंदू मुस्लिम म्हणजे असा भेदभाव करून ही जी फाळणी झाली त्याच्यावर त्यांनी म्हणजे काय लिहिलं होतं की ह्या ज्या दंगली झाल्या किंवा हे जे झालं, हिंदूंची हत्या झाली आणि काही मुस्लिम लोकांची म्हणजे असं सगळ्यांच्या हत्या होऊन ते मृतदेह पडलेले असायचे. मग त्यावेळेला महानगरपालिकेच्या ज्या गाड्या होत्या त्या गोळा करायला यायचे. मग आधी म्हणजे त्यांच्यात कलह काय व्हायचा, मी हिंदू मी मुस्लिम म्हणून ते सगळे फाळणी आणि दंगली झाल्या आणि हिंदूंची हत्या केली गेली किंवा अशा म्हणजे सगळ्यांचीच त्यावेळेला हत्या सगळ्या म्हणजे अशा जाती धर्मामध्ये ते तेढ माजली आणि अशी घडली. तर त्यावेळेला खरं तर मी मुस्लिम आहे, मी हिंदू आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, अशा पद्धतीनं ही दंगल घडली.
तर प्रत्यक्ष मृत्यू होतो तेव्हा काय होतं, महानगरपालिकेचे सेवक असतात ते फक्त मृतदेह एका ढिगाऱ्यातून म्हणजे गोळा करून त्या सगळ्या ढिगाऱ्यातून उपसून त्या गाडीत घालून ते मृतदेहाने हे करत. मग तेव्हा कुणी हिंदू मुसलमान अशी कुठली ओळख राहत नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे त्यांनी म्हणजे वक्तव्य केलं होतं. मग ह्याच्यावरून आपण समजून घेऊ शकतो की म्हणजे मी अमेरिकन आहे किंवा मी भारतीय आहे, मग मी हिंदू आहे, मी अमुक जातीचा आहे. तर हे सगळं जे आहे, तर ही आपली खरी ओळख नाही. तर आपण कोण आहोत? श्रीकृष्णांचे दास आहोत. ही आपली खरी ओळख आहे. आणि हे श्रील प्रभुपादांना सांगायचं होतं. म्हणजे आपण आपल्या बाह्य शरीर किंवा आपण जन्माने किंवा अशा पद्धतीने ब्राह्मण कुटुंब किंवा इतर कुटुंब किंवा ही जी जाती व्यवस्था आहे, तर त्याचे आपण अनुयायी असू शकत नाही. तर शास्त्रसंमत काय तर वर्णाश्रम व्यवस्था आणि त्याही पुढे जाऊन काय आहे तर शास्त्रसंमत काय आहे तर आपलं नातं काय आहे भगवान श्रीकृष्णाशी, आपण त्यांचे दास आहोत, सेवक आहोत. तर ते जाणून आपण त्यांची काय केली पाहिजे, भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे. त्यांच्या उपदेशांचं आपण आचरण करायला शिकलं पाहिजे आणि त्यानुसार वर्णाश्रम व्यवस्थेचा स्वीकार केला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, अमेरिकेमध्ये भारतामध्ये सगळीकडे दैवी वर्णाश्रम व्यवस्था स्थापना म्हणजे त्याची स्थापना केली पुन्हा वर्णाश्रम धर्म व्यवस्थेची. आणि त्यामुळे इस्कॉन मधून आपल्या सर्वांसाठी वरदान आहे की इस्कॉन मधून ब्राह्मण वर्णाची दीक्षा घेऊन आपण या वर्णाश्रम व्यवस्थेच्या जीवनाला आपण प्रारंभ करू शकतो. पहा एवढं अनमोल योगदान श्री प्रभुपादांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले. पहा जे दीक्षा एखाद्याची होते म्हणजे काय होतं तर त्याच्या जन्मी जे गुरु असतात ते अनेक युगानुयुग म्हणजे आपण 84 लक्ष योनीतून प्रवास करतो आणि त्यानंतर कधीतरी मानवी जीवन देह मिळतो आणि असा दुर्मिळ मानवी देह मिळतो आपल्याला जीवन. आणि तिथे भक्तिमय प्रेममय सेवा करून जेव्हा एखाद्याच्या जीवनी गुरु येतात तेव्हा तो दीक्षेस पात्र होतो. पहा एवढं महत्व आहे दीक्षा गुरूंचं. आणि दीक्षा गुरु म्हणजे कोणी आपले हृदयस्थ परमात्म्याचं ते स्वरूप आहे. आणि असे जे म्हणजे आहेत गुरु तर त्यांचं म्हणजे महत्व काय आहे तर हे आपण समजू शकतो. पहा मग ह्या सगळ्या म्हणजे गोष्टीतून आपण काय समजून घ्यायचं तर आपल्यासाठी हे फार मोठं वरदान आहे की श्रील प्रभुपादांनी आपल्यासाठी दीक्षा पहिली आपल्याला गुरुपादाश्रम येतो, श्रील प्रभुपादाश्रम येतो आणि त्यानंतर आपल्याला हरिनाम दीक्षा मिळते आणि त्यानंतर हरिनामाची दीक्षा मिळाल्यानंतर ब्राह्मण वर्णाची दीक्षा मिळते आणि त्याद्वारे एक उन्नत समाज म्हणजे जो वैदिक समाज आहे, वैदिक संस्कृतीची म्हणजे उन्नती करण्याचं काम त्यांनी केलं. पहा आणि आजकाल सगळीकडे म्हणजे परकीय देशामध्ये अशा पद्धतीच्या कम्युनिटी असे समाज स्थापन झालेले आहेत. पहा मग इवन म्हणजे अगदी मायापूरमध्ये वर्णाश्रम दैवी वर्णाश्रम व्यवस्था किंवा दैवी वर्णाश्रम जीवन पद्धती ची मिनिस्ट्री स्थापन करण्यात आहे. एक वेगळं मंत्रालय मायापूर जो मोठा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे असं संशोधन केंद्र आणि असा तो त्या काळात सुरू झाला होता. अजूनही त्याचं काम सुरू आहे. तर तिथे अशा पद्धतीची वेगळी मिनिस्ट्री आपल्या इस्कॉनची. पहा तर हे केवढं मोठं भाग्य आहे पहा आपलं. आणि असं सगळं आपल्याला देव केलेलं आहे पाचशे वगैरे. मग महात्मा गांधींना त्यांनी काय सांगितलं की तुम्ही राजकीय जीवनातून संन्यास घ्या. म्हणजे कुठल्याही देशावर किंवा राज्यावर राज्य करणारा जो म्हणजे असतो राज्य करणारे जे राज्यकर्ते असतात त्यांना धर्माचं अधिष्ठान असलं पाहिजे. म्हणजे धर्माचरणानुसार म्हणजे धर्माचं म्हणजे मार्गदर्शन घेऊन धर्मतत्वांचं अनुसरण करून धर्माचं अधिष्ठानाने युक्त तो राज्यकारभार केला गेला पाहिजे. जसं पूर्वीच्या काळी राजर्षी होते आणि म्हणजे राजर्षी म्हणजे काय त्यांना भगवद्गीतेचं ज्ञान दिलं जायचं नागरिकांना देण्यासाठी राज्यकारभार सुरळीत पार पाडण्यासाठी. मग धर्माचं अधिष्ठान पाहिजे तेव्हाच म्हणजे राज्य म्हणजे एखाद्या राज्यकर्त्याला म्हणजे त्या धर्माचं ज्ञान पाहिजे. धर्म तेव्हाच तो कशा पद्धतीने राज्य करायचं त्याला समजतं आणि तो म्हणजे आपल्या राज्यामध्ये त्या देशामध्ये शांती समाधान कसं निर्माण होईल हे पाहतो. आणि त्याचबरोबर नागरिकांना पण आध्यात्मिक स्तरावर उन्नत करतो. आणि त्यासाठी तुम्ही हा राजकीय संन्यास घ्या आणि तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला हे भगवत भक्तीचं विज्ञान शिकवेन आणि त्याद्वारे तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा प्रसार करा, भगवत भक्ती मध्ये स्वतःला तुम्ही उन्नत करा असं त्यांनी लिहिलं होतं. पण त्यांचं पत्र तिथे पोहोचलं की नाही काय म्हणजे म्हणजे नाही कळू आलं. पण आणि पुढे त्यांनी लिहिलं होतं नाही तर तुम्हाला काही दिवसातच दुर्दैवी मृत्यूला सामोरं जावं लागेल. म्हणजे पहा आणि त्यानंतर 2 महिन्यामध्येच गांधी म्हणजे जे आहेत तर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पहा मग हे सगळं त्यांनी मार्गदर्शन आधीच करून ठेवलेलं होतं पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही ही खंत म्हणजे. पण 1940 साली मग जे
अभयचरण होते, तर त्यांनी काय केलं, आपली मुलगी, आपला मुलगा आणि जे पत्नी आहेत, तर त्यांना देखील म्हणजे त्यांच्यासोबत ते राहत असत कलकत्त्यामध्ये, आणि त्यांना देखील त्यांनी भक्तीचा प्रसार करण्यासाठी गोडी निर्माण होते का प्रयत्न केला, पण ते त्यामध्ये म्हणजे प्रसारामध्ये ते फारसे रमले नाहीत. मग अभयचरण अरविंद होते ते, तर ते आपलं सगळं म्हणजे कर्तव्य कर्म करत करत त्यांनी 1940 पर्यंत प्रसार आणि प्रचार करायला सुरुवात केली. आता अजून बराच आहे पीपीटी. हरे कृष्ण प्रभूजी, रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. हरे, हा